हरे कृष्णा 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 हरे हरे। या माईकवर बोलणार तुम्ही? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय श्री श्री गौर निताय भगवान की।
जय राधा माधव कुंज बिहार, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहार, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजना, यशोदानंदन व्रज जन रंजना। यमुना तीरावनचारी, यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहार, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहार, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजना, यशोदानंदन व्रज जन रंजना। यमुना तीरावनचारी, यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहार, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहार, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहार, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय हरि राम संकीर्तन की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी
राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद। हरे कृष्ण। सर्व उपस्थित भक्तांचे खूप खूप हार्दिक आभार। आज यमुना देवीचा प्राकट्य दिवस आहे आणि यमुना देवीच्या प्राकट्य दिवशी आपण सगळे एकत्र येऊन श्री चैतन्य महाप्रभू श्री नित्यानंद प्रभू यांबद्दल काही चर्चा करणार आहोत। आपलं खूप मोठं सौभाग्य आहे आणि अशा या पवित्र दिनी जर थोडा पाऊस पडला तर आपल्यामधून कोणीही त्रासून नाही जायचंय। आपण हा विचार करायचा आहे की यमुना देवीच्या प्राकट्य दिवशी आपण एकत्र येतोय आणि वैष्णवांच्या संघामध्ये जर आपण हरिनाम करतोय, एसीची गरज असायला पाहिजे होती, राईट? थोडं गरमीचा सीझन आहे आणि गरमीच्या सीझनमध्ये एसी पाहिजे होता, तर कदाचित पाऊस नसता पडला तर गरमीमध्ये आपण कथा चांगली नसतो करू शकलो। म्हणून श्री चैतन्य महाप्रभू श्री नित्यानंद प्रभूंनी योग्य दिवस बघून आपल्याला नॅचरल गारवा आणून दिलाय, जेणेकरून आपण शांतपणे बसून थंडगार अशी गौर निताईची कथा करू शकतो। हरी बोल। वृंदावनातून जस्ट आज दुपारी इथे पोहोचलोय मी, संध्याकाळी। तर अनेक वर्ष जेव्हा वृंदावनाला परमपूज्य राधानाथ महाराजांची यात्रा व्हायची तर राहण्याचं एक ठिकाण होतं आणि जिथे कथा व्हायची ते एक ठिकाण होतं, त्याचं नाव होतं फोगला आश्रम। किती लोकांना माहिती आहे फोगला आश्रम? सो जेव्हा प्रभुपाद होते तेव्हा त्या फोगला आश्रम मध्ये प्रभुपाद आणि काही भक्त राहायचे। तेव्हा मंदिर नव्हतं, कृष्ण बलराम मंदिर नव्हतं। एक दिवशी काही भक्त प्रभुपाद नसताना थोडंसं बघितले की या वृंदावनामध्ये ना सगळं काही ऑफर्ड असतं। बाकीच्या ठिकाणी काही खायचं म्हटलं तर विचार करावा लागतो, भोग लागलाय नाही लागलाय, पण वृंदावन जगन्नाथपुरी येथे जे काही उपलब्ध आहे ते सगळं परमेश्वराने प्रेमापोटी स्वीकार केलेलं आहे। म्हणून भक्त लोक म्हणाले थोडं आपण बाहेर बघून काही बघूया, काही गोड काही मिळतंय का आपल्याला। एका दुकानामध्ये रसगुल्ला रसमलाई अशा या बंगाली पदार्थांचं दुकान होतं आणि पाश्चात्य देशातल्या भक्तांना केक आणि पेस्ट्री खायची सवय आहे, त्यांना त्या रसगुल्ल्याचा जो गोडवा आहे तो खूप अतिशय छान वाटतो त्यांना। तर एका अशा दुकानाबाहेर उभं राहून प्रभुपादांचे शिष्य रसगुल्ला दे रे थोडा, रसमलाई दे रे थोडा, संदेश दे रे थोडा असं करून खात होते।
आणि तितक्यात प्रभुपदांची एक अँबॅसेडर कार होती आणि ती अँबॅसेडर तिकडून रस्त्यावरून गेली आणि एका भक्ताने बघितलं, अरे प्रभुपाद आहेत, सगळेजण खाली बसले की कुठेतरी आपण लपू. तर ती गाडी अशी पुढे गेली, थांबली आणि या लोकांना लक्षात आलं आता काहीतरी होणार आहे. गाडी रिव्हर्स मध्ये मागे आली आणि प्रभुपादांची जी काच होती ती प्रभुपादांनी खाली घेतली. आणि मग प्रभुपाद म्हणतात, बेंगॉली स्वीट्स एसेन्शियल फॉर लाईफ. म्हणजे खूप छान आहे, तुम्ही बंगाली गोड पदार्थ खाताय, बंगाली गोड पदार्थ खाऊन जीवन छान होतं. तर तिथल्या एका भक्ताला वाटलं कदाचित प्रभुपाद आपल्याला ओरडतील, काय तुम्ही बाहेरचं दुकानातलं खाताय. पण प्रभुपादांनी त्यांना शाबासकी दिली. मग नंतर 1-2 वर्षांनी अमेरिकेमध्ये लॉस एंजलसला मंदिर आहे आणि गौर पौर्णिमेचा उत्सव होता. त्यानंतर तिथे एक बुक टेबल लावला होता. तर त्या बुक टेबलवर त्या दिवशी वृंदावनामध्ये एक जो भक्त ते गोड पदार्थ खात होता त्याच्यातला एक भक्त तिथे उपस्थित होता. आणि प्रभुपाद गौर पौर्णिमेचं लेक्चर देऊन जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी बघितलं बुक टेबल आहे आणि म्हणाले, व्हेरी गुड. मग तेव्हा याच्या शेजारी थोडा महाप्रसाद पण होता, स्टॉल लावला होता, जसं आपण पण स्टॉल लावतो. तर या माणसाने म्हटलं, प्रभुपाद बेंगॉली स्वीट्स एसेन्शियल फॉर लाईफ. मग तेव्हा प्रभुपादांनी म्हणाले हो, पण प्रभुपाद शेजारी गेले, बुक टेबल वरून त्यांनी चैतन्य चरितामृत घेतलं आणि म्हणाले, दिस इज रिअल बेंगॉली स्वीट. तर आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की प्रभुपादांनी अनेक वर्षांचा जो ध्यास होता की मला श्रीमद भागवतम पूर्ण 12 स्कंद द्यायचा आहे, पण श्रीमद भागवतम देताना 7व्या स्कंदाला प्रभुपादांनी त्याला थांबवलं, त्याला पॉज केला आणि आधी चैतन्य चरितामृत ट्रान्सलेट करायला घेतलं. चैतन्य चरितामृत पूर्ण ट्रान्सलेट केलं आणि त्याच्यानंतर 8वा, 9वा आणि 10वा स्कंद, काही प्रमाणामध्ये 10वा, हा प्रभुपादांनी ट्रान्सलेट केला. तर प्रभुपाद म्हणाले, श्रीकृष्णांची कथा करणारे बरेच लोक आहेत आणि श्रीकृष्णांचं ज्ञान देणारे बरेच लोक आहेत, पण श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल जर अधिकृत ज्ञान कलियुगामध्ये नाही पोहोचलं तर लोकांच्या जीवनामध्ये कृपा कुठून येणार. तर श्री चैतन्य महाप्रभू हे का महत्वाचे आहेत? कारण श्री चैतन्य महाप्रभू अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सर्वोच्च कृष्ण प्रेम कसं प्राप्त करायचं हे शिकवायला मदत करतात. आपण अनेक वेळा चर्चा केली आहे की प्रभू रामचंद्र आहेत, प्रभू श्रीकृष्ण आहेत, त्यांनी गुन्हेगारांना मारलं, पण राम आणि कृष्ण अगदी नरसिंह पण ते गुन्हेगारी प्रवृत्तीला मारू नाही शकले. आणि म्हणून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण आणि शिशुपाल आणि दंतवक्र हे पुन्हा एकदा जगाई मधाई म्हणून जेव्हा आले तेव्हा त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंनी गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट केली. आणि फक्त ती प्रवृत्ती नष्ट नाही केली, त्यांना फक्त स्वच्छ नाही केलं, त्यांना श्रीकृष्णांप्रती आध्यात्मिक भावनांनी सौंदर्यीकरण पण केलं. तर एक असते गुन्हेगारी प्रवृत्ती, एक असते सज्जनता, म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती नाहीये. आणि त्याच्या पलीकडे एक तिसरी परिस्थिती आहे की श्रीकृष्णांप्रती आध्यात्मिक प्रेम निर्माण होणं. तर श्री चैतन्य महाप्रभू हे नमो महावदान्याय का आहेत? त्यांनी फक्त गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करून त्यांना सज्जन नाही केलं. श्री चैतन्य महाप्रभूंनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एका टोकाला असणारे जगाई मधाई त्यांना शुद्ध भक्तीच्या दुसऱ्या टोकाला काही क्षणांमध्ये नेलं. आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभू यांची कथा जर आपण योग्य ऐकली नाही तर कधी कधी आपण आपल्या जीवनामध्ये हताश होऊ शकतो. कधी कधी बोलताना भक्त म्हणतात, प्रभूजी माझं काय होणार आहे, गेले 10 वर्षांपासून मी जप करतोय पण त्या जपाप्रती गोडवा नाहीये. मी किती प्रवचन ऐकतो, एक प्रवचन ऐकतो त्यानंतर विसरून जातो. या अशा सगळ्या भक्तांच्या जीवनामध्ये एकदा जरी कधी अशी हताश होण्याची भावना आली असेल तर आपल्यासाठी शरण एक पुस्तक आहे, श्री चैतन्य चरितामृत. ते आपण ऍक्च्युली वाचायला पाहिजे आणि आपल्याला समजायला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या समोर कोणीही नाकारला गेला नाहीये. तर म्हणून आज आपण श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल चर्चा करणार आहोत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण 9व्या अध्यायात श्लोक क्रमांक 10 मध्ये म्हणतात, मयाध्यक्षेण प्रकृती सूयतेस चराचरम.
म्हणतात ही पूर्ण भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली चालू आहे. आणि याच्या पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात? म्हणतात अवजानंती मा मूढा मानुषीम तनुमाश्रित. तर पहिल्या श्लोकामध्ये म्हणतायत की माझ्या अध्यक्षतेखाली ही पूर्ण भौतिक प्रकृती चालू आहे, पण एवढं माहिती असूनही लोकांना हे स्वीकार करणं कठीण जातं. अच्छा, या पूर्ण ब्रह्मांडाचे जे स्वामी आहेत ते व्यक्ती आहेत, ते शक्ती नाही आहेत. एक साधारण जो हिंदू धर्म आहे त्यामध्ये असं मानलं जातं की जर या पूर्ण जगावर नियंत्रण करणारा काही जर तत्व असेल तर ते व्यक्ती नसू शकतं. तुम्ही आम्ही एक व्यक्ती आहोत. आपण आज इथे बसलो आहोत, आपण मुंबईला नाहीये, आपण पुण्याला नाहीये. आणि जर कोणी व्यक्ती पुण्याला आणि मुंबईला असेल तो आज बारामतीत नाहीये. पण असा एखादा व्यक्ती असू शकतो का जो एकाच वेळी सर्वव्यापी आहे? मी तर नाही बघितला, मी स्वतः पण नाहीये, अनुभवात पण नाहीये. पण श्रीकृष्ण म्हणतात, म्हणून आधी पहिली गोष्ट ही जाणून घ्या की माझ्या अध्यक्षतेखाली हे सगळं काही चालू आहे. आणि जर तुम्हाला असं वाटलं की सर्व काही एका तत्वावर आधारित आहे म्हणजे ती शक्ती असणार, तर म्हणून श्रीकृष्ण दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात अवजानंती, मला ओळखू नाही शकत. मूढा, जे मूर्ख लोक आहेत ते मला जाणू नाही शकत. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात जे लोक मला अशा प्रकारे जाणू नाही शकत की मी एक व्यक्ती आहे, शक्ती नाही आहे, त्यांच्याबद्दल श्रीकृष्ण म्हणतात मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञान विचेतसह. अशा लोकांच्या ज्या जीवनामध्ये आशा आहेत त्या निष्फळ ठरतात. मोघ कर्माणो, त्यांचे जीवनामध्ये यश प्राप्तीचे जे काही प्रयत्न आहेत ते निष्फळ ठरतात. आणि मोघ ज्ञान, जरी त्यांच्या जीवनामध्ये काही प्रमाणात तरी आध्यात्मिक ज्ञान असेल तर ते पण निष्फळ ठरतं. तर श्रीकृष्ण म्हणतायत एक जाणून घ्या की मी एक व्यक्ती आहे आणि मी व्यक्ती नाही आहे असा जर कोणी हट्ट धरला किंवा मी व्यक्ती कसा आहे हे जाणून घेण्यासाठी जर आपण प्रयत्न नाही केला तर त्याचा एक दुष्परिणाम होतो. जेव्हा आपण एका व्यक्तीचं व्यक्तिमत्व स्वीकारतो तेव्हा एक लक्षात येतं की त्या व्यक्तीच्या पण काही आवडीनिवडी असतात. आपण आपल्या आवडीनिवडी त्यावर थोपू नाही शकत. ज्या दिवशी आपल्याला लक्षात येतं की परमेश्वर पण एक व्यक्ती आहेत, मग आपल्याला लक्षात येतं म्हणजे त्यांच्या पण काही आवडीनिवडी आहेत. त्यांच्या आवडी अनुसार जर आपण वागलो तर आपल्याला कृपा मिळेल. जर त्यांच्या आवडीनिवडीच्या विरुद्ध वागलो तर आपल्याला कृपा नाही मिळणार. तर या सगळ्याच्या पलीकडे जर जायचं असेल आणि मला ना विचारच नाही करायचा आहे की कोणाला प्रसन्न करायचं आहे, कोणाला नाही प्रसन्न करायचं आहे, मला फक्त एक काम करायचं आहे, परमेश्वराचा वापर करायचा आहे माझ्या इच्छापूर्तीसाठी. कलियुगामध्ये साधारण धर्म म्हणजे काय? माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मी मंदिरात जातो आणि एवढी भली मोठी एक लिस्ट घेऊन जातो आणि परमेश्वराला सांगतो या सगळ्या माझ्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजेत. आणि कुठलं मंदिर गाजतं, कुठलं मंदिर फेमस होतं? ज्या मंदिरामध्ये आपण गेलो, आपल्या मागण्या आपण प्रस्तुत केल्या आणि त्या सगळ्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर आपण म्हणतो हे मंदिर जागृत देवता आहे. जागृत देवता कोण? जो माझ्या इच्छांना पूर्ण करेल तो. आणि त्या मंदिरामध्ये मी जातो, तिथे माझ्या नेहमी मी विनवण्या करतो आणि त्या पूर्ण नाही होत, मग ते देवता काय जागृत नाही आहेत ते? म्हणून श्रीकृष्ण म्हणतात जेव्हापर्यंत तुम्ही माझं व्यक्तिमत्व स्वीकारणार नाही तेव्हापर्यंत तुम्ही ईश्वर तत्वाचा केवळ शोषण करणार. श्री चैतन्य महाप्रभूंचा अवतार हा महत्वाचा काय आहे? कारण श्री चैतन्य महाप्रभूंनी, आज पण आपण चर्चा करू, वारंवार हे ठासून सांगितलं, अरे हे श्रीकृष्ण आहेत ना अत्यंत प्रेमळ व्यक्ती आहेत, अत्यंत प्रेमळ शक्ती नाही आहेत. आणि ज्या दिवशी आपल्या या बुद्धीला साधना करून, वैष्णवांचा संग करून, प्रसाद खाऊन, श्रवण करून एकदा केव्हा जेव्हा हे पटेल परमेश्वर हे शक्ती नाही आहेत, त्या शक्तीचं शोषण नाही करायचंय, त्या शक्तीला माझ्या सेवेत नाही लावायचंय, परमेश्वर हे माझे स्वामी आहेत, हे व्यक्ती आहेत आणि मला स्वतःला त्यांच्या सेवेत लावायचंय, त्या दिवशी आपण परमेश्वराशी योग्य नातं जोडण्यासाठी पहिलं पाऊल घेऊ. श्री चैतन्य महाप्रभूंची शिकवणी महत्वाची काय? श्री चैतन्य महाप्रभूंनी कृष्ण आणि राम हे किती मोठे आहेत याच्यावर भर नाही दिला. त्यासाठी तर रामायण आणि त्याच्यासाठी तर भागवत आहे. पण हजारो हजारो वर्ष रामायण वाचून पण रामाप्रती शुद्ध भक्ती करणारे किती लोक आहेत? जरी आपण रामायणामध्ये हनुमानाची गोष्ट वाचतो तरी पण किती लोक आहेत जे म्हणतात
की मला हनुमानासारखं स्वतःला रामचंद्रांच्या सेवेमध्ये अर्पित करायचंय, मला रामचंद्रांना माझ्या सेवेमध्ये लागू नाही करायचंय. म्हणून जरी रामायण वाल्मिकी ऋषींनी शुद्ध भावनेत आपल्याला दिलंय, पण त्याचा गैरसमज करून घेण्यामध्ये आपण पटाईत आहोत. भागवतामध्ये एकही श्लोक असा नाहीये ज्यामध्ये शुद्ध भक्ती नाही दिली आहे, तरी पण ते भागवत वाचून शुद्ध भक्ती नाकारणारी एक देवानंद पंडितांची गोष्ट आपण जेव्हा श्रीमद भागवतम सुरू केलं होतं तेव्हा पहिला लेक्चर जो दिला होता त्याच्यामध्ये देवानंद पंडितांबद्दल बोललो होतो. ते देवानंद पंडित होते, श्रीमद भागवतावर प्रवचन करायचे नवद्वीपामध्ये आणि अयोग्य समजूत द्यायचे. एकदा निमाई पंडित तिथून बाहेर जात होते, त्यांच्या कानावर ते पडलं. निमाई पंडित म्हणाले, मी याला सोडणार नाही. निमाई पंडित धावत आतमध्ये आले. त्या देवानंद पंडिताचं ते श्रीमद भागवताचं जे पुस्तक होतं त्याच्यावर त्यांनी नोट्स बनवले होते आणि त्याच्यावरून तो व्याख्या करत होता. निमाई पंडिताला राहवलं नाही गेलं. अरे, दुसऱ्या उपनिषदांवर आणि इतर पुस्तकांवर जर तू अद्वैत कॉमेंट्री दिलीस, त्याच्यावर जर स्पष्टीकरण दिलंस तर मी समजू शकतो. श्रीमद भागवत हे श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे. श्रीमद भागवतावर तू अद्वैतवाद कसा सांगू शकतोस? त्यांनी त्याचे नोट्स फाडले, ते पुस्तक फाडून फेकून दिलं. म्हणजे या भारतामध्ये जरी शुद्ध भक्ती देणारे पुस्तकं आहेत, पण ती शुद्ध भक्ती उलगडून आपल्यासमोर स्पष्टपणे मांडणारे लोक फार कमी आहेत. आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंचा जो मुख्य कॉन्ट्रीब्युशन आहे ते काय आहे? राम आणि कृष्ण हे आपल्याला आधी पण माहिती होते, पण श्री चैतन्य महाप्रभूंनी जे राम आपल्या समोर उपस्थित केलेत ते राम नाही जे आपल्याला आधी माहिती होते. श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या जीवनामध्ये जे श्रीकृष्ण प्रस्तुत केलेत ते श्रीकृष्ण नाहीये जे आपल्याला माहिती होते. आपल्याला जे श्रीकृष्ण माहिती होते ते शक्ती प्रदर्शन करणारे श्रीकृष्ण होते, ते विराट रूप दाखवणारे श्रीकृष्ण होते, ते भगवद्गीतेचं ज्ञान देणारे श्रीकृष्ण होते, ते मिठी मारणारे, आलिंगन करणारे, शुद्ध प्रेम करणारे श्रीकृष्ण नव्हते. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू यांच्याबद्दल आपण बोलतोय, पण श्रीकृष्णांनी पण भगवद्गीतामध्ये म्हटलंय, जेव्हापर्यंत आपण परमेश्वराला व्यक्ती म्हणून समजत नाही तेव्हापर्यंत आपण त्यांची सेवा करण्याचा विषय येतच नाही. आणि जेव्हापर्यंत आपण परमेश्वराची सेवा नाही करत तेव्हापर्यंत परमेश्वराशी प्रेम करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि म्हणून मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञान विचेतसा. बरं, त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, समजा कोणी म्हटलं मला नाही करायचंय मोघ आशा, माझ्या सगळ्या आशा नष्ट होतील. हो, रावणाच्या सर्व आशा नष्ट झाल्या, हिरण्यकश्यपूच्या सर्व आशा नष्ट झाल्या, शिशुपालाच्या सर्व आशा नष्ट झाल्या. जर कोणी म्हटलं मला नाही करायचंय, तसं नष्ट नाही करायचंय, मला काही सांगा. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये, हे 9व्या अध्यायाचा श्लोक क्रमांक 10, 11, 12, 13, 14 असे ओळीने श्लोक येते. मोघाशा मोघ कर्माणो जर नसेल करायचं तर काय करायचं? श्रीकृष्ण म्हणतात, महात्मानस तू माम पार्थ दैवीम प्रकृती आश्रिता. हा, पण काही महात्मा जण आहेत ते माझ्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात, राधा राणीचा आश्रय घेतात, मला शुद्ध प्रेम करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आश्रय घेतात. आणि हे लोक जर आपल्याला ओळखायचे असतील, कोणी पण व्यक्ती येईल इथे आणि म्हणेल मी राधा राणींच्या सेवेत आहे, मी राधा राणींच्या आश्रयाखाली आहे, कसं ओळखणार त्याला? तर महात्मानस तू माम पार्थाच्या पुढचा श्लोक आहे, सततम कीर्तयंतो माम. हे जे लोक आहेत जे राधा राणीचा आश्रय घेतात, सतत कीर्तयंतो माम. श्रीकृष्ण म्हणतात, असे लोक जे शुद्ध भक्तीचा आश्रय घेतात ते नेहमी माझं कीर्तन करतात, ते नेहमी माझी स्तुती करतात. आपण साधारणपणे जेव्हापर्यंत शुद्ध भक्तीचा स्तर नाही गाठणार तेव्हापर्यंत आपल्या मनामध्ये आत्मकीर्तन करायची एक प्रवृत्ती असते. ठीक आहे, आपण श्रीकृष्णांची कथा ऐकू, पण ही किती लांब चालली आहे कथा ही. 2 तासापासून कृष्णांनी असं केलं, रामचंद्रांनी असं केलं, श्री चैतन्य महाप्रभूंनी असं केलं. थोडं तर या समाजाबद्दल सांगा, आम्ही काय केलं ते सांगा. आपल्या सर्वांमध्ये जेव्हापर्यंत शुद्ध भक्ती येत नाही तेव्हापर्यंत आत्मकीर्तन ऐकण्याची प्रवृत्ती आहे. आणि ज्याच्या ज्याच्या मनामध्ये आत्मकीर्तन ऐकण्याची प्रवृत्ती आहे त्यांना श्रीकृष्णांची जेव्हा स्तुती सुरू होते तेव्हा जांभई येते. का माहितीये? कारण त्यामध्ये माझ्याबद्दल कोणी काही बोलत नाहीये, माझी स्तुती कोणी करत नाही, माझ्या सद्गुणांबद्दल कोणी बोलत नाहीये. श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला म्हणतायत, आपले जे काही सद्गुण आहेत ते आले कुठून हो आपल्यामध्ये? आपलं जे काही सौंदर्य आहे ते आलं कुठून? आपल्याकडे जी बुद्धी आहे ती आली कुठून? आपल्यामध्ये नम्रता जी कणभर आहे ती आली कुठून?
जर स्रोतामध्ये ती नम्रता, ते सौंदर्य, ते ज्ञान नसेल तर त्याच्यापासून जे निर्माण होतं त्याच्यामध्ये कुठून येणार? म्हणजे जर आपल्याला खरोखर मनात वाटत असेल की माझ्यामध्ये कणभर का होईना पण काही सद्गुण आहेत, तर आपण विचारायला करायला पाहिजे या सर्व सद्गुणांची एक खाण आहे, आणि त्या सर्व सद्गुणांची खाण आहे श्रीकृष्ण. ममई वांशो जीवलोके. श्रीकृष्ण म्हणतात हे सगळे जे जीवात्मा आहेत ते माझे अंश आहेत. या अंशामध्ये इतकं ज्ञान आहे, या अंशामध्ये इतकी नम्रता आहे, या अंशामध्ये इतकं सौंदर्य आहे. श्रीकृष्णांमध्ये किती नम्रता असेल, श्रीकृष्णांमध्ये किती ज्ञान असेल. हे जे वाक्य आहे, जर हा जीवात्मा सुंदर आहे तर श्रीकृष्ण किती सुंदर असतील. हे वाक्य बोलणारे फार हातावर मोजणारे लोक या पृथ्वीवर आहेत. या पृथ्वीची जनसंख्या वाढत चालली आहे, पण शुद्ध भक्तांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल आपण चर्चा करणं का महत्वाचं आहे? हे सगळं श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, पण त्याच्यावर अशा प्रकारचा स्पष्टीकरण करणारे लोक फार कमी आहेत. आत्मकीर्तन करता करता हे कान कधी थकत नाहीत, आणि म्हणून श्री चैतन्य प्रभू म्हणतायत, श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, जर तुम्हाला कृष्ण कीर्तन करायचंय, किती लोकांना कृष्ण कीर्तन करायचं? कारण युग धर्म आहे. कलियुगामध्ये जर परमेश्वराला खुश करायचं असेल तर एक सिंपल, साधा, सोपा, सरळ उपाय सांगितलाय. केवळ परमेश्वराचं नामस्मरण करायचं. यापेक्षा सोपा उपाय आजपर्यंत कधी कोणी दिला नाहीये. ते तुम्ही लोकांनी हात वर केला करायचं आहे. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी जर आपल्याला खरोखर हरिनाम घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काही एक छोट्या एका श्लोकामध्ये आपल्याला मार्गदर्शन दिलंय. तर म्हणतायत, त्रिणादपि सुनीचेन तरोर अपि सहिष्णुना अमानीन मानदेन कीर्तनीय सदा हरी. या श्लोकाचं महत्व काय ते थोडं स्पष्ट करून सांगतो. जेव्हा आपल्याला लक्षात येईल मला आत्मकीर्तन करायची नेहमी इच्छा असते, आत्मकीर्तन ऐकायची इच्छा असते, पण जर आपण खरोखर मन लावून श्रीकृष्णांची कथा ऐकली तर लक्षात येतं मी जे काही पराक्रम केलेत आणि ज्याच्यासाठी लोक माझी स्तुती करतात, आणि श्रीकृष्णांनी जे पराक्रम केलेत, काय तुलना आहे त्याची? सूर्यासमोर एक दिवा लावला, एक मेणबत्ती लावली, त्या मेणबत्तीमध्ये आहे प्रकाश, खोटं नाही बोलत आहे, पण त्या मेणबत्तीचा प्रकाश आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये किती अंतर आहे. सूर्यासमोर त्या मेणबत्तीच्या प्रकाशाला काय महत्व आहे? मग एक लक्षात येतं मला आत्मकीर्तन ऐकायची नेहमी प्रवृत्ती आहे, पण मी क्षुल्लक आहे. 2 पैशांची माझी नम्रता, 2 पैशांचं माझं ज्ञान, 2 पैशांचं माझं, त्यासाठी मी काय? तर जेव्हा आपण स्वतःला बघतो माझ्यामध्ये जे काही येते खाणीतून घेतलंय, श्रीकृष्णांच्या खाणीतून माझ्याकडे आलंय हे सगळं, मग आपण म्हणतो माझं कीर्तन करू नका, माझी स्तुती करू नका. त्रिनाद अपि सुनीचेन. आणि ज्या दिवशी आपल्या मनामध्ये हा विचार येईल आणि आपण आपल्या जवळच्या लोकांना सांगू, आजपर्यंत आत्मकीर्तन ऐकल्यासाठी मी नेहमी आसुसलेला असायचो, पण आज एक लक्षात आलं श्रीकृष्णांचं कीर्तन ऐकायला पाहिजे, श्रीकृष्णांची स्तुती ऐकायला पाहिजे. आपण पहिल्या दिवशी जेव्हा आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना हा विचार मांडू, त्या दिवशी ते आपलं हसू करणार. अच्छा, मोठा काय साधू झालास तू, काय एका कथेला काय गेलास, एका कार्यक्रमाला काय गेलास आणि म्हणतोस की अरे आत्मकीर्तन नाही ऐकायला पाहिजे, श्रीकृष्णांचं कीर्तन ऐकायला पाहिजे. त्या दिवशी आपल्यावर हसतील, त्या दिवशी आपली मस्करी होईल. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत दुसरी गोष्ट महत्वाची आहे, तरोर अपि सहिष्णुना. जर आपल्याला शुद्ध भक्तीचा मार्ग घ्यायचा असेल, लोक आपल्यावर हसणार आहेतच. कारण म्हणतील की कोणी शिकवलं तुला? अरे स्वतःची स्तुती पण करायला पाहिजे, समाजामध्ये मान सन्मान महत्वाचा आहे. पण गुरु आपल्याला सांगतात स्वतःचा मान सन्मान गरजेचा नाहीये, गुरूंचा मान सन्मान गरजेचा आहे, आचार्यांचा मान सन्मान गरजेचा आहे, श्रीकृष्णांचा मान सन्मान गरजेचा आहे. मग एक लक्षात येतं माझे मित्र माझ्यावर हसणार आहेत. म्हणून दुसरी ओळ खूप महत्वाची आहे, सहनशीलता पाहिजे. जर लोकांनी हसून आपण जर बदललो आणि पुन्हा एकदा आत्मकीर्तनाच्या मार्गावर गेलो, सगळं पाणी. म्हणून तरोर अपि सहिष्णुना. आणि अशा भावनेमध्ये आत्मकीर्तन मला ऐकायचं नाहीये आणि तुम्ही माझ्यावर हसलात तरी चालेल, पण मी आता एक निर्णय घेतलाय, आजपासून मी परमेश्वराची स्तुती करणार आहे, परमेश्वराची स्तुती ज्या पुस्तकात दिली आहे ते पुस्तक रोज वाचणार आहे. त्या दिवशी लक्षात येतं ज्या भक्तांच्या हृदयामध्ये अशा प्रकारची भावना पूर्वीपासून आहे ते किती दुर्मिळ आहेत. आज माझ्यावर लोक हसतायत आणि हा जो प्रचारक आहे, हे जे वैष्णव आहेत, जे इतक्या वर्षांपासून वैष्णव धर्म पालन करतायत,
10 वर्षाआधी जेव्हा यांची दीक्षा झाली, यांच्या पण नातेवाईकांनी यांच्यावर हसलं असेल ना. जेव्हा पहिल्यांदा हा मुलगा हरिनाम घ्यायला लागला, पहिल्यांदा त्याच्या कॉलेजचे मुलं त्याच्यावर पण आज माझ्यावर हसतायत, तर त्याच्यावर पण हसले असतील. मग त्या दिवशी कळतं तिसरी ओळ का महत्वाची आहे. तिसरी ओळ आहे अमानीन मान देणं. त्या दिवशी आपल्याला कळतं वैष्णवांना नेहमी मान सन्मान का द्यायला पाहिजे, वैष्णवांच्या समोर आपण नेमरं का राहायला पाहिजे. का? कारण आज जे हसू आपलं होत आहे ते यांनी 10 वर्ष आधीपासून सहन केलंय. आज मी एकदा जेव्हा समर्पण करायला जातोय तेव्हा हृदयामध्ये कंपन होत आहे. अरे परमेश्वराला जर सगळं काही समर्पण केलं आणि परमेश्वराने जर फसवलं आणि सगळं मी रस्त्यावर आलो तर काय होईल. आणि या व्यक्तीने 10 वर्ष आधी समर्पण केलेलं आहे. आज ज्या कठीण भावनातून मी आज जातोय ते या वैष्णवांच्या जीवनामध्ये झालेलं आहे. त्या दिवशी लक्षात येतं अशा वैष्णवांना नेहमी आपण आदर दिला पाहिजे, जरी त्यांच्या काही गोष्टी आपल्याला पटत नसतील तरीही, कारण त्यांनी श्रीकृष्णांना समर्पण केलंय. गृहस्थ असू दे किंवा ब्रह्मचारी असू दे, वानप्रस्थ असू दे किंवा संन्यासी असू दे, ज्या ज्या वैष्णवांनी आपल्या जीवनामध्ये श्रीकृष्णांना महत्वाचं स्थान दिलंय त्यांच्या समोर आपण नेहमी ही भावना ठेवायला पाहिजे, अमानीनं मान देणं. म्हणून आजपासून मी आत्मकीर्तन ऐकणार नाही, त्रिणादपी सुनीचेन. हसा तुम्ही माझ्यावर, काही प्रॉब्लेम नाही, पण मी तुटो हे मस्तक फुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये. हसा माझ्यावर. तरोर अपि सहिष्णुना. आणि इतक्या सगळ्या वैष्णवांनी इतक्या वर्षांपासून रोज 16 माळा केले, समाजामध्ये राहतायत, पण वैष्णव धर्म सोडला नाही. आज मी ठरवलं अमानीनं मान देणं. या 3 गोष्टी जेव्हा आपण करू तेव्हा मग आपण म्हणू कीर्तनीय सदा हरी. त्या दिवशी आपलं कीर्तन आत्मकीर्तनापासून हरी कीर्तनामध्ये परिवर्तित होईल. आणि ही महत्वाची बदल करण्याची जी कला आहे, आपल्या या दगडासारख्या हृदयाला द्रवित करण्याची जी कला आहे, ती कला सांगायला नरसिंहदेव कधी तयार होत नाहीत. नरसिंहदेव फक्त आपल्या नखांनी चिरफाड करून फेकून देतात. रामचंद्र केवळ एक बाण काढतात, ठार मारतात, पण हृदय परिवर्तन करत नाहीत. श्रीकृष्णांनी गोपिकांना प्रेम केलं पण दुर्योधनाला प्रेम नाही केलं, शिशुपालाला प्रेम नाही केलं. पण श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला शिकवतायत त्रिणादपि सुनीचेन तरोर अपि सहिष्णुना अमानीन मानदेन कीर्तनीय सदा हरी. येत्या रविवारी 2 दिवसानंतर आपण रामनवमी साजरी करतोय. श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनात श्रीकृष्णांच्या अवतारातील बरेच भक्त हे श्री चैतन्य महाप्रभूंचा संग करायला आले. तशाच प्रकारे रामचंद्र म्हणून जेव्हा भगवंत आले होते, त्यांच्या जीवनातील काही भक्त त्यांना पण श्री चैतन्य महाप्रभूंचा संग करायचा होता. श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा या जगात येत आहेत, तेच राम आहेत, तेच कृष्ण आहेत, पण त्यांची मोहीम वेगळी आहे. त्यांची मोहीम आहे मला लोकांना एक गोड असा अनुभव द्यायचा आहे. त्यांना बाहेरची लढाई लढण्यासाठी मला प्रवृत्त नाही करायचं आहे, मला त्यांना हृदयातली लढाई लढण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. म्हणून श्रीकृष्णांच्या अवतारातील त्यांचे कोणी जवळचे भक्त होते त्यांना पण श्री चैतन्य महाप्रभू घेऊन आले. तशाच प्रकारे रामचंद्रांच्या जीवनातून एका महत्वाच्या भक्ताला श्री चैतन्य महाप्रभू घेऊन आले आणि त्यांना पण एक गोड असा अनुभव श्री चैतन्य महाप्रभूंना द्यायचा आहे. पंचतत्व मध्ये जे शेवटचे व्यक्ती आपण मोजतो ते आहेत श्रीवास पंडित. आणि श्रीवास पंडित यांचं मूळ स्वरूप काय? श्रीवास पंडित हे नारद मुनी आहेत. नारद मुनींना आपण जाणतो चीर काळापासून आणि चीर काळापर्यंत नारद मुनी हे ब्रह्मचारी आहेत. पण हे नारद मुनी ब्रह्मचारी असूनही जेव्हा गौर लीलेमध्ये प्रवेश करतात तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंच्या इच्छेनुसार स्वतःमध्ये एक बदल करतात. साधारणपणे ब्रह्मचारी लोक आहेत, लग्न वगैरेच्या भानगडीत पडत नाहीत. पण नारद मुनी सगळ्यात श्रेष्ठ ब्रह्मचारी यांनी जेव्हा गौर लीलेमध्ये प्रवेश केला तेव्हा गृहस्थ आश्रमी झाले. असं का केलं? कारण श्री चैतन्य महाप्रभूंना शुद्ध भक्तीचा मार्ग जो स्थापित करायचा आहे त्याच्या मागे एक महत्वाची त्यांची एक धारणा आहे.
जर केवळ ब्रह्मचारी आणि संन्यासी हेच जर श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलेत असतील आणि त्यांना जर शुद्ध भक्ती मिळाली, कलियुगामध्ये अधिकांश लोक हे गृहस्थ आश्रमी असणार आहेत, त्यांच्या मनामध्ये ही भावना येईल, माझ्यासाठी ही शुद्ध भक्ती शक्य नाही. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंच्या इच्छेअनुसार त्यांना त्यांच्या त्या भावनेला साजेल अशा भावनेत चीर ब्रह्मचारी नारद मुनी यांना कोणतरी मदत करणार का मागे जाण्यासाठी? यांना नारद मुनी हे गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतायत आणि ज्यांनी आजपर्यंत कधी विवाहाबद्दल विचार पण नाही केलाय, ते मालिनी देवीसोबत विवाह करून श्री चैतन्य महाप्रभू का? तर बघा, एक गृहस्थ आश्रमी व्यक्ती पण शुद्ध भक्तीला प्राप्त करू शकतो. आणि आपल्या घरी जेव्हा आपण एक देवघर बनवतो त्याच्यामध्ये पंचतत्वाचा पण फोटो असतो आणि त्या पंचतत्वाच्या फोटोमध्ये अद्वैत आचार्य हे गृहस्थ आहेत, श्री नित्यानंद प्रभू हे गृहस्थ आहेत, श्रीवास पंडित हे गृहस्थ आहेत. कोणालाही मनामध्ये अशी भावना निर्माण होऊ नये, अहो प्रभूजी आम्ही दीनहीन आहोत आणि गृहस्थ आश्रमामध्ये काय आम्ही सेवा करणार, आमच्यासाठी शुद्ध भक्ती नाही. विचार करा, नारद मुनींनी आपला ब्रह्मचारी आश्रम सोडला आपल्या सर्वांना आशा देण्यासाठी. तसंच प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये अजून एक व्यक्ती आहेत जे नेहमी ब्रह्मचारी आश्रमात असतात. कोण आहे ते व्यक्ती? कृपया मला प्रोत्साहन देण्यासाठी जर नाव बोलला तर छान वाटेल. थँक्यू. हनुमानजी नेहमी ब्रह्मचारी असतात. हे हनुमानजी पण श्री चैतन्य महाप्रभूंच्या भावनेला साजेल या अशा भावनेत जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये प्रवेश करतात तेव्हा मुरारी गुप्त या रूपात येतात. तर आपण श्री चैतन्य महाप्रभूंना पण स्मरायचं आहे, कारण आज गौर नितायचा वाढदिवस आपण साजरी करतो. आज गौर कथा आपण आयोजित केली आहे आणि 2 दिवसांनी रामकथा आहे, 2 दिवसांनी रामनवमी आहे. दोन्ही व्यक्तींना प्रसन्न कसं करू शकतो या भावनेने आपण आज मुरारी गुप्ताबद्दल चर्चा करणार आहोत. मुरारी गुप्ता हे गृहस्थ आश्रमी आहेत. त्यांचं वय हे निमाई पंडित श्री चैतन्य महाप्रभूपेक्षा वडीलधारी मंडळी आहेत, थोडं त्यांचं वय जास्ती आहे त्यांचं. आणि त्यांनी एक आयुर्वेद वैद्य अशा त्यांच्या व्यवसायामध्ये ते प्रवीण होते. नवद्वीपमध्ये जितके लोकांना कधी काही आजार झाले तर कोणाकडे जाणार? मुरारी गुप्ताकडे जाणार. तर मुरारी गुप्ता केवळ शारीरिक आजार बरे नाही करणार, मुरारी गुप्ता कोणाच्या हृदयामध्ये जे आध्यात्मिक आजार आहेत त्याला पण बरे करणार. तर या मुरारी गुप्ता हे हनुमानजी आहेत. हनुमानजींनी प्रभू रामचंद्रांसाठी काय काय सेवा केल्या कोणी सांगणार मला एक एक? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सीता देवींसाठी एक शाब्दिक पत्र घेऊन गेले आणि म्हणाले तुम्ही काळजी करू नका, प्रभू रामचंद्र येतील. अजून रामचंद्रांसाठी काय सेवा केली? पहिल्यांदा सुग्रीव हा राम आणि लक्ष्मणाला बघून थोडा घाबरला होता. अरे वाली तर नाही आला वेश बदलून, किंवा वालीने तर काही नाही पाठवलं. तर त्यांनी सुग्रीव आणि रामचंद्रांची पहिली भेट घालून दिली. सीता देवींना आश्वासन दिलं. रावणाला एक हॉरर फिल्म दाखवली. जर एका दृष्टीने बघितलं आपण, हनुमानजी लक्ष्मणासाठी काय सेवा करतात? एका वैद्याची सेवा करतात. तिथे जाऊन ते औषध घेऊन आले. म्हणजे हनुमानजी कसे आहेत माहितीये? हनुमानजींना सेवा या तत्वाशी आसक्ती आहे, पण अमुक सेवा करणार आणि ती नाही करणार अशातले नाही आहेत हनुमानजी. आपण हनुमानजींकडून शिकू शकतो. आपल्यामध्ये पण सेवा करण्यासाठी आसक्ती असायला पाहिजे, पण मी केवळ ही सेवा करणार आणि मी ती सेवा नाही करणार, ही आसक्ती हनुमानजींच्या परंपरेमधली आसक्ती नाहीये. हनुमानजींना सांगा उठा उठा, बसा बसा. एक मजेशीर गोष्ट सांगतो हनुमानजींबद्दल. रामचंद्रांचा विजय झाला आणि रामचंद्र सर्व वानरांना घेऊन आता अयोध्येला पोचलेत आणि भरत महाराजांना भेटले आणि मग राज्याभिषेकाचा दिवस ठरला, तिथी ठरली. तर राज्याभिषेकाच्या दिवशी आता भरपूर सेवा असणार. तर त्या सेवाची एक लिस्ट लागली. जसं आपल्याकडे पण जेव्हा रामनवमी इत्यादी उत्सव असतात तेव्हा अभिषेक सेवा कोण करेल,
प्रसादम सर्विंग कोण करेल, आरती कोण करेल, त्याची लिस्ट लागते. तसं त्यावेळेस भरत महाराजांनी लिस्ट लावली, कारण आता अयोध्येमध्ये आहेत. तर हनुमानजी पोचले तिकडे. हनुमानजींना तर सेवा करायची खूप इच्छा आहे. तर त्यांनी सुरुवातीपासून बघितलं काय कुठे नाव आहे माझं. तर भरत महाराज विचार करायचे, या लोकांनी रामचंद्रांसाठी किती सेवा केली, राक्षसांशी युद्ध केलं. आम्हाला अयोध्यावासींना, जरी आम्ही रामचंद्रांच्या जवळ आहोत, पण आम्हाला रामचंद्रांची तशी सेवा करायला चान्स नाही मिळाला. तर आता मला असं करायचंय की अयोध्यावासी जे 14 वर्ष रामचंद्रांपासून दुरावलेले होते त्यांना सेवा द्यायची. म्हणून त्या पूर्ण लिस्टमध्ये हनुमानजींना सेवाच नव्हती. विचार करा, तुम्ही सीता देवींचं मिलन करून दिलंय. तुम्ही आहात ज्यांनी रावणाला धक्का दिलाय आणि त्या उत्स्फूर्त उत्सुकतेने तुम्ही जाऊन बघताय की तुमच्यासाठी काय सेवा आहे. राज्याभिषेक, रामचंद्रांचा राज्याभिषेक, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेवाच नाहीये. हताश नाही होणार आपण? तर हनुमानजींनी बघितलं, हनुमानजींना मनामध्ये वाटलं माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे वाटतं, की मला या सेवेच्या लिस्टमध्ये माझं नाव नाहीये. पण हनुमानजी इतके हुशार आहेत, त्यांनी विचार केला की चला मी काहीतरी करतो. तर जेव्हा राज्याभिषेक सुरू झाला तेव्हा हनुमानजी रामचंद्रांच्या शेजारी जाऊन असे उभे झाले. भरत महाराजांनी बघितलं, शत्रुघ्न यांनी बघितलं, अयोध्यावासींच्या मोठ्या मोठ्या मिनिस्टरनी बघितलं आणि विचार करतायत यांचं तर लिस्टमध्ये नाव नव्हतं, मग इथे काय करतायत. रामचंद्रांना पण एक लक्षात होतं की हा आहे ना, याला सेवा करण्याची प्रवृत्ती आहे. आज ही सेवा तर ही सेवा, उद्या ती सेवा तर ती सेवा, पण काहीतरी सेवा करणार. तर रामचंद्रांनी त्याला विचारलं, तू इथे काय करतोय, तुझी काय सेवा आहे. तर रामचंद्रांना हनुमानजी म्हणतात, आता कसं आहे ना, हा राज्याभिषेकाचा जो कार्यक्रम असतो तो लांबलचक असतो. तो सकाळपासून चालणार, संध्याकाळपर्यंत चालणार. समजा तुम्हाला चुकून बसल्या बसल्या जांभई आली तर मी लगेच टिचकी वाजवायला उभा आहे. तर हनुमानजी आपल्याला शिकवतायत, जर आपल्या त्या सेवा लिस्टमध्ये नाव नसेल आपण सेवा शोधून काढू शकतो. होईल नाही होईल माहिती नाही, आणि रामचंद्रांना जांभई येते नाही येते हा खूप मोठा प्रश्न आहे. पण म्हणाले यदा कदाचित जर जांभई आली, टिचकी वाजवायला मी आहे ना. त्यांनी सेवा शोधून काढली. तर हे हनुमानजी आहेत. तर म्हणून मुरारी गुप्ता आहेत, हे पण याच भावनेत आहेत. आणि मुरारी गुप्ता म्हणतात, मी ब्रह्मचारी आहे, पण गौर लीलेमध्ये जर मला गृहस्थ बनायची गरज असेल तर मी गृहस्थ बनायला तयार आहे. जर कफ वात पित्त या व्याधी दूर करण्यासाठी लोक माझ्याकडे येतील आणि मी त्यांना हरिनामाचं औषध देईन आणि कफवात पित्तासाठी पण औषध देईन, जर ते गरजेचं असेल तर ते पण मी करायला तयार आहे. तुम्ही सांगा काय करायचंय, मी करायला तयार आहे. असे हे मुरारी गुप्ता आहेत. लहानपणची एक गोष्ट आहे. एकदा निमाई लहानच आणि मुरारी गुप्ता समोरून चाललेत आणि मुरारी गुप्ता त्यांच्या आजूबाजूला विद्वान आहेत, खूप ज्ञानी आहेत. त्यांच्या आजूबाजूला काही लहान मुलं होती. त्यांना अध्यात्मावर काहीतरी मार्गदर्शन करत होते. पण मार्गदर्शन करता करता त्यामध्ये काही प्रमाणात शुद्ध भक्तीही नव्हती. तर योग सूत्र आहेत, पतंजली ऋषी आहेत एक, त्या पतंजली ऋषींनी योग सूत्र लिहिली आहेत. आणि त्या योग सूत्रामध्ये परमेश्वराच्या शुद्ध भक्तीला असं थोडंसं मागे ठेवलंय, त्याला जेवढं हवंय तेवढं स्थान नाही दिलंय. तर मुरारी गुप्ता हे त्या लहान मुलांना योग सूत्रावर मार्गदर्शन करत होते. मागे निमाई आहेत. निमाईने सगळं ऐकलं. मग निमाई मागून आवाज काढायला लागले आणि काहीतरी मस्करी करायला लागले. तर मुरारी गुप्तांची चालायची एक पद्धत होती. तर हा तरुण निमाई आहे, तो त्यांच्यासारखा चालायला लागला. आणि ज्या प्रकारे मुरारी गुप्ता काहीतरी बोलत होते अध्यात्माविषयी, तसं मागून निमाई त्यांना ऐकू जाईल इतक्या आवाजामध्ये हुबेहूब त्यांच्यासारखी ती शैली बोलायची, त्यांच्यासारखं बोलायचं सुरू केलं त्यांनी. मुरारी गुप्तांनी एकदा ऐकलं, त्यांना वाटलं की हा थोडा उद्धट आहे वाटतं मुलगा, त्यांनी लक्ष नाही दिलं. पुन्हा बोलायला लागले तर परत तसंच बोलायला लागले. वळले आणि म्हणे, निमाई तू असं का बोलतोयस. तर निमाई म्हणतात, निमाई तू असं का बोलतोयस. त्यांचे शब्द पण मस्करी. निमाई
तू जगन्नाथ मिश्राचा मुलगा आहेस, थोडा धीर राहा, अशी मस्करी करायची नसते. निमाई, तू जगन्नाथ मिश्राचा मुलगा आहेस, थोडा धीर राहा, अशी मस्करी असते करायची. मुरारी गुप्ता म्हणतात, काय हा मुलगा आहे? मुरारी गुप्ता निमाईला म्हणतात, तुला जर ही मस्करी करायची चालता हो. निमाई म्हणतात, तुला जर मस्करी करायची असेल तर चालता हो. बापरे, इतका त्या दिवशी मुरारी गुप्ताला त्रास झाला. मुरारी गुप्ता म्हणाले, मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही, आणि मुरारी गुप्ताशी तिथून निघून गेले. निमाईनी मनातल्या मनात विचार केला, तुम्ही माझ्यापासून पळून जाताय काय, मी तुम्हाला धडा शिकवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसादाला जेव्हा मुरारी गुप्ता बसले, समोर ताट होता. निमाई खूप छान वेशभूषा घेऊन, छान रेशमी कपडे घातले होते. त्यांच्या लांब केसांना 3 ठिकाणी त्यांनी चुडा म्हणजे अशी गाठ बांधायची, 3 ठिकाणी छान गाठ बांधली होती. गळ्यामध्ये तुळशीची माळा होती. छातीवर खूप छान छान मोत्यांचे दागदागिने होते. निमाई पंडित खूप आकर्षक दिसत होते. त्या जेवायला जेव्हा बसले तेव्हा, निमाई तू परत आलास? तर म्हणाले, काही काळजी करू नका, तुम्ही जेवा, तुम्ही प्रसाद घ्या. मुरारी गुप्ताला लक्ष नाही गेलं तो तिकडे काय करतोय, आणि प्रसाद सुरू केला त्यांनी. आणि निमाई पंडिताने हलक्या पावलाने 1, 2, 3, 4 नाजूक पायाने निमाई पंडित इथपर्यंत आले. आणि मुरारी गुप्ताला लक्षात पण नाही आलं, आणि निमाई पंडिताने हळूचकन त्या ताटामध्ये शुशू केली. आणि मुरारी गुप्ता ते खातायत, आणि कालच सगळं विपरीत झालं होतं, आणि त्यांना वाटतच होतं की हा आज काहीतरी विचित्र करणार आहे. निमाई पंडिताला ती कृती बघून म्हणाले, छी, निर्लज्ज कुठला, काय करतोयस हे, माझं पूर्ण जेवण खराब केलंस, काय अर्थ आहे याला? निमाई पंडित म्हणाले, तुम्ही काल तुमच्या शिष्यांना वर्णन करत होते, सगळं काही एकच आहे. तर जर या प्रसादामध्ये अपवित्र गोष्ट पडली, सगळं काही एकच आहे, काय प्रॉब्लेम आहे? मी तुम्हाला आज याचं उदाहरण द्यायला आलो की सगळं काही एक नाहीये. परमात्मा आणि आत्मा हा एक नाहीये. जीवात्मा हा परमात्म्याचा परम सेवक आहे. जेव्हापर्यंत आपण आपल्या मनामध्ये, निमाई पंडित मुरारी गुप्ताला सांगतात, जेव्हापर्यंत परमेश्वराशी नातं ठेवताना आपण आपल्या हृदयामध्ये स्वार्थी भावना ठेवू, मी परमेश्वरासाठी काय करू शकतो याऐवजी परमेश्वर माझ्यासाठी काय करू शकतात, ही जेव्हापर्यंत आपण भावना ठेवू, तेव्हापर्यंत श्रीकृष्णांना आपण प्राप्त करू शकणार नाही. म्हणून हे मुरारी गुप्ता, तुम्हाला हे सांगायला आलो, ज्या प्रकारे हे शुद्ध होतं ना, प्रसाद होता तो, परमेश्वराला अर्पित केलेला भोग प्रसाद होता तो. जेव्हापर्यंत मी त्याच्यामध्ये ती अपवित्र गोष्ट नाही टाकली, तेव्हापर्यंत तो पवित्र होता. पवित्र श्रीकृष्ण प्रसादामध्ये जेव्हा एक अपवित्र गोष्ट पडली, तेव्हा त्या प्रसादाला तुम्ही खराब करून टाकलं. बरं, तुम्हीच म्हणताय ना. तशाच प्रकारे श्रीकृष्णांच्या शुद्ध भक्तीमध्ये जेव्हा तुम्ही स्वार्थ मिसळता, तेव्हा त्या शुद्ध भक्तीला अपवित्र करून टाकता. आता लक्षात आलं तुम्हाला? असं बोलून निमाई पंडित लहानपणची गोष्टही तिथून घरी पळून गेला. त्या दिवशी मुरारी गुप्ताला हे सहन नाही झालं. अशा प्रकारे जर याला काही मला सांगायचं होतं, हे असं करतात. निमाई पंडिताच्या घरी मुरारी गुप्ता गेले. निमाई पंडित त्यांच्या आई वडिलांच्या कुशीत बसले होते. त्यांचे आई वडील त्यांना प्रेम करत होते. निमाई पंडित समोर जाऊन मुरारी गुप्ता त्यांना नमस्कार करतायत की हा लहानसा मुलगा आहे, पण आज यांनी मला शुद्ध भक्तीची शिकवण दिली की स्वार्थ कधी श्रीकृष्णांसोबत ठेवायचा नाही. त्यांना नमस्कार करायला लागले. आई वडील यांना सगळी गोष्ट माहिती नाही. आई वडील विचार करतात, अहो आमचा हा मुलगा विश्वंभर तुमच्यापेक्षा वयाने तर खूप कमी आहे, तुम्ही नमस्कार काय करताय, तुम्ही आशीर्वाद द्या त्याला. तेव्हा मुरारी गुप्तांनी सांगितलं, हा जो मुलगा आहे ना तुमचा, हा दिसायला साधारण दिसतो, पण हा शुद्ध भक्तीचा मार्गाचा या जगामध्ये प्रचार करायला आलाय. आणि ज्या प्रकारे आज त्यांनी मला ती गोष्ट पटवून सांगितली, अशा प्रकारे सांगितली की आज मी
आयुष्यभरामध्ये ही गोष्ट कधी विसरू नाही शकणार की परमेश्वराशी जेव्हा नातं ठेवतो तेव्हा आपण सेवावृत्ती ठेवायला पाहिजे, आपण त्यांच्याकडून काही प्राप्त करायची वृत्ती नाही ठेवायला पाहिजे. आणि त्या दिवशी त्यांच्या आई वडिलांना मुरारी गुप्तांनी सांगितलं, एक दिवस येईल जेव्हा तुम्हाला सर्वांना कळेल की तुमचा हा जो मुलगा आहे हा किती श्रेष्ठ प्रवृत्तीचा आहे, त्याचं स्थान किती उंच आहे. नंतर अनेक अनेक वर्षांनी योग माया, श्रीकृष्णांची जी योग माया शक्ती आहे ती काय करते, परमेश्वराच्या लीले अनुसार लोकांवर आवरण करते किंवा आवरण काढते. तर या मुरारी गुप्ताला लहानपणी श्री चैतन्य महाप्रभूंनी शिकवलं की योग्य मनस्थिती काय आहे, पण योग मायाने त्यांना आवृत्त केलं. आणि आता निमाईचं वय 16 वर्षाच्या आसपास होता. त्या दिवशी पुन्हा एकदा मुरारी गुप्ता आणि निमाई पंडित एकमेकांना भेटले. निमाई पंडित तेव्हापर्यंत खूप मोठे विद्वान पंडित झाले होते. निमाई पंडिताची स्वतःची शाळा होती. जेव्हा निमाई पंडिताचं वय 11 वर्ष होतं. पूर्ण नवद्वीप हे त्या काळी बुद्धिमान लोकांचं स्थान होतं. आणि अशा या बुद्धिमान लोकांच्या स्थानामध्ये जेव्हा एखादा 11 वर्षांचा मुलगा स्वतःची शाळा काढतो तर समजायला पाहिजे किती विलक्षण हुशार असेल हा मुलगा. तर निमाई पंडिताने सुरुवातीला नवद्वीपमध्ये एक खूप मोठा मी पंडित आहे आणि मला सर्व काही माहिती आहे ही लीला का केली, कारण निमाई पंडित नंतर जेव्हा शुद्ध भक्तीचा मार्ग प्रचार करणार होते, प्रसारित करणार होते, तेव्हा कोणी व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन जर आक्षेप घेतला असता, निमाई तू श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती आम्हाला करायला सांगतोयस, पण शास्त्रांचा सारांश हा आहे का? शास्त्रांचा सारांश हा आहे हे पटवून देण्यासाठी आधी निमाई पंडिताने स्वतःचं पांडित्य प्रदर्शित केलं. जेव्हा पूर्ण नवद्वीपमध्ये सगळ्यांनी स्वीकार केलं हा 11 वर्षांचा मुलगा या पूर्ण नवद्वीप मधला सगळ्यात मोठा पंडित आहे, तेव्हा मग निमाई पंडिताला मान्यता मिळाली. आणि ते पंडित निमाई पंडित जेव्हा आपल्याला सांगतायत हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा महामंत्र सर्व वेदांचा सार आहे, त्याला कोण नाकारणार आहे? कोणामध्ये हिंमत आहे ती करायची? तर म्हणून हरे कृष्ण महामंत्राची महिमा ठासून आपल्याला सांगण्यासाठी काही वर्षांसाठी निमाई पंडिताने पांडित्याची लीला केली. तर त्या दरम्यान 16 वर्षांचं वय आहे आणि मुरारी गुप्ताला भेटले. मुरारी गुप्ता पण खूप विद्वान आहे, त्यांचं वय पण जास्ती आहे. त्यांना बघून निमाई म्हणतात, काय हो मुरारी गुप्ता, तुम्ही इथे कशासाठी आले? इथे कोणाला आजार आहे का? कफवात पित्ताचा कोणी आहे का? कोणीच नाहीये इथे. इथे तुमचं काय काम? इथे तुम्ही येऊ नका. तेव्हा मुरारी गुप्ताला खूप वाईट वाटलं. मुरारी गुप्ता म्हणतात, अरे तुझं वय काय आणि तू माझ्यासारख्या वयाच्या माणसाशी कसं बोलतोस असं उद्धटपणे? तुझे काय प्रश्न आहेत सांग मला, मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. तू मोठा विद्वान की मी मोठा विद्वान आज ठरेल. निमाई पंडित म्हणाले, मला तुमच्याशी चर्चा करायला आणि वादविवाद घालायला वेळ नाहीये. मला माहितीये तुमचं ज्ञान माझ्या ज्ञानापेक्षा कमी आहे. हे ऐकून मुरारी गुप्ताला वाटलं, अरे विद्या विनयेन शोभते. ज्याच्याकडे विद्या आहे त्याच्याकडे विनय पण पाहिजे. हा निमाई पंडित आहे, याच्याकडे विनय नाहीये. तर त्याच्या जवळ गेले आणि जेव्हा त्याच्या जवळ गेले त्याला रागवायला जवळ गेले, पण निमाई पंडिताने त्यावेळेस मुरारी गुप्ताचा हात धरला. जसा निमाई पंडिताने त्या दिवशी मुरारी गुप्ताच्या हाताला स्पर्श केला, मुरारी गुप्ताला त्या दिवशी पुन्हा एकदा तो अनुभव झाला की निमाई पंडित बाहेरून एक मुखवटा घालतोय की मी खूप मोठा पंडित आहे आणि मला खूप गर्व आहे आणि मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, पण आतमध्ये हृदय काय आहे निमाई पंडितचं? आतमध्ये हृदय आहे की श्रीकृष्णांवर प्रेम करा, श्रीकृष्णांना समर्पित जीवन जगा. तर जसा तो स्पर्श केला मुरारी गुप्ताचे रोमांच उभे झाले. मुरारी गुप्ताला लक्षात नाही आलं की मी कुठे आहे. शारीरिक स्तराच्या पलीकडे गेले मुरारी गुप्ता आणि मुरारी गुप्ताला लक्षात आलं हा निमाई पंडित लहानपणी पण एक असा प्रसंग झाला होता की त्यांनी मुखवटा लावला होता, काहीतरी वेगळाच वागणूक दुसरीच केली होती, पण मला शिकवलं होतं शुद्ध भक्तीबद्दल. आज पण आधी बोलला की तुमचं ज्ञान हे नेहमी माझ्या ज्ञानापेक्षा कमी आहे, पण जेव्हा स्पर्श केला तेव्हा श्रीकृष्णांबद्दल एक दिव्य असं आकर्षण निर्माण झाले माझ्या मनामध्ये. तो दिवस पण ते विसरू नाही शकले. अशा प्रकारे मुरारी गुप्ता आणि निमाई पंडित हे नवद्वीपमध्ये राहत आहेत.
एक दिवस आला जेव्हा निमाई पंडितचे वडील या जगातून निघून गेले. निमाई पंडित त्यांचं श्राद्ध करण्यासाठी गया इथे गेले आणि जेव्हा गयाला गेले तेव्हा ईश्वरपुरी आपल्या गुरु महाराजांना भेटले. ज्या वेळेस निमाई पंडित गयापासून मायापूर नवद्वीप इथे परत आले, तो गर्व, तो उद्धटपणा, नेहमी सगळ्यांना कमी देखणं आणि स्वतःचा मान सन्मान ठेवणं, हे सगळं काही नष्ट झालं. गयापासून निमाई पंडित जो आला पूर्ण परिवर्तित होता. कधी कधी निमाई पंडित गयापासून आल्यापासून आपल्या गुरु महाराजांना भेटल्यापासून 3-3 तास केवळ परमेश्वराला आठवण करायचे. म्हणे कृष्ण कुठे आहेत, कृष्ण कुठे आहेत असं करत कधी कधी घरातल्या खांबाला जाऊन आलिंगन करायचे आणि म्हणायचे कृष्ण कुठे आहेत, कृष्ण कुठे आहेत. आणि आजूबाजूच्या भक्तांना वाटायचं, आधी आम्ही प्रार्थना करायचो परमेश्वराला, हा निमाई पंडित जर भक्त झाला तर पूर्ण जगाला परिवर्तित करू शकतो, आणि हा आज भक्त झालाय पण याच्या भावनांना आणि याच्या व्यवहाराला हँडल करण्याची शक्ती नाही आहे आम्हाला. हा माणूस 3 तासांपासून विचार करतोय कृष्ण कुठे आहेत, कृष्ण कुठे आहेत. कधी अक्रूर हे कृष्ण आणि बलरामाला मथुरेला घेऊन गेले होते. अक्रूराच्या भावनेमध्ये निमाई पंडित जायचे आणि म्हणायचे, चला नंद महाराज, कृष्ण आणि बलराम मथुरेला गेलेत, आपण जाऊन त्यांचे दर्शन घेऊया. आणि आपल्या भक्तांचा हात धरायचे. आणि लोक म्हणायचे कुठे मथुरेला जायचं आणि कुठे कृष्ण आणि बलराम तिकडे आहेत आणि हे काय बोलतायत. कधी 6 तास निमाई पंडित केवळ रडतायत आणि विचार करतायत, मला कृष्ण कधी भेटतील, मला कृष्ण कधी भेटतील. अशा या प्रसंगात निमाई पंडिताचं पूर्णपणे परिवर्तन झालंय. आणि मुरारी गुप्ता आज विचार करतायत, अरे कुठे गेला तो गर्विष्ठपणा, कुठे गेला तो उद्धटपणा. निमाई पंडितांनी असं का केलं. निमाई पंडिताला अजून एक तत्व आपल्याला सांगायचं होतं. स्वबळाने, स्वबुद्धीने, स्वप्रयत्नाने, स्वकष्टाने आपण श्रीकृष्णांना कधी प्राप्त नाही करू शकत. आपण जेव्हा आपल्या गुरूंची सेवा करू, गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करू, तेव्हा श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याची शक्ती किंवा क्षमता आपल्यामध्ये येईल. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंमध्ये परिवर्तन कधी झालं, जेव्हा ते त्यांच्या गुरु महाराजांना भेटले तेव्हापर्यंत श्री चैतन्य महाप्रभूंनी वेगळा मुखवटा लावला. अशा एका प्रसंगामध्ये आता निमाई पंडित पण वैष्णव आहेत, मुरारी गुप्ता पण वैष्णव आहेत. एक दिवशी निमाई पंडित हे नवद्वीपमध्ये जेव्हा रस्त्यावरून प्रवास करतायत, एक कोणा भक्ताच्या मुखातून त्यांनी परमेश्वराचं नामस्मरण ऐकलं. आणि त्या नामस्मरणामध्ये एक नाव होतं वराह, मत्स्य आणि त्यानंतर कूर्म आणि कूर्मानंतर वराह. तृतीय दश अवतारामधले तृतीय अवतार म्हणजे वराहदेव. ज्या क्षणी श्री चैतन्य महाप्रभूंनी हे वराह नाव ऐकलं, त्यांच्यामध्ये एक आवेश झाला. आणि अजून बघितलं तर जवळच तिथे मुरारी गुप्ताचं घर होतं. मुरारी गुप्ताच्या घरामध्ये निमाई पंडित जोरात धावत आले म्हणजे शुकर शुकर, शुकर रूप वराह. आणि बघता 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 निमाई पंडिताचं रूप हे वराह रूपामध्ये परिवर्तित झालं. त्यांना 4 असे ते वराहाला जसे पाय असतात तसे पाय आले. सुवर्ण रंग तर आधीपासून होताच त्यांचा. त्यांना जसं शुकर वराह जेव्हा आले होते तेव्हा त्यांना 2 असे दात होते, शिंग म्हणू त्याला, किंवा समोरचे असे ते बाहेर तोंडाच्या बाहेर येणारे दात, तसे निमाई पंडिताला त्या वराह रूपामध्ये असे ते 2 दात आले आणि म्हणाले वराह वराह. मुरारी गुप्ता हे ऐकून बाहेर आले. मुरारी गुप्ता थक्क झाले, म्हणाले अरे हे वराहदेव कुठून आले. पण वराहदेव जेव्हा आले होते तेव्हा पृथ्वीला मदत करायसाठी आले होते. तर या वराहदेवांनी काय केलं, मुरारी गुप्ताच्या घरी विष्णूच्या आराधनेचं देवघर होतं. त्या देवघरामध्ये एक तांब्या होता. आपल्या घरी पण देवघराच्या शेजारी पाणी ठेवायला तांब्या असतो. या वराहदेवांनी त्यांच्या देवघरामध्ये गेले आणि तो जो तांब्या होता तो त्यांनी त्यांचं जे मुख असतं वराहाचं त्याच्यावर तो तांब्या ठेवला आणि असं दाखवलं की मी पृथ्वीला धारण केलंय. आणि जशा प्रकारे वराह एक विशिष्ट आवाज काढतात तशा प्रकारे या वराह देवांनी पण तो विशिष्ट आवाज काढला आणि म्हणले मुरारी मी तुझ्या घरी आलोय, माझी स्तुती कर, मला काही प्रार्थना अर्पण कर. आणि आपल्या घरी अचानक जर वराहदेव आले, नरसिंहदेव आले, आपण काय प्रार्थना अर्पण करणार.
तर मुरारी गुप्ता खाली बसले आणि फक्त बघत होते, अरे वराहदेव आले, कुठून आले, काय आले. आणि ते म्हणतात स्तुती कर. आणि मुरारी गुप्ता म्हणाले, अवाक झाले, एका शब्दाने पण स्तुती नाही करू शकले. म्हणाले, अरे मला तुझ्याकडून स्तुती ऐकायची आहे, सांग मला काहीतरी. मग तेव्हा मुरारी गुप्ता म्हणतात, संपूर्ण वेद पण परमेश्वराची कधी स्तुती नाही करू शकत, मी काय स्तुती करणार. संकर्षण आहेत, संकर्षण हजारो हजारो वर्षांपासून आपल्या हजारो फणांनी परमेश्वराची स्तुती करण्याचा प्रयत्न करतायत. एका दिवसामध्ये श्रीकृष्ण किती लीला करतात तेवढी स्तुती अजूनपर्यंत संकर्षणाची झाली नाहीये, मी काय स्तुती करणार. मग तेव्हा वराहदेव म्हणाले, हे ऐक आता मुरारी गुप्ता, हे जे माझं रूप आहे हे भौतिक रूप नाहीये, पण या जगामध्ये मनुष्याला हे अजूनही पटलेलं नाहीये. मनुष्याला वाटतं की परमेश्वराचं रूप पण एक भौतिक रूप आहे, हाडा मासाने रक्ताने बनलेलं रूप आहे. पण आज मी तुला सांगतोय, हे मुरारी गुप्ता, हे माझं रूप आहे, दिव्य रूप आहे. त्या काशीमध्ये, वाराणसीमध्ये एक संन्यासी बसलाय आणि तो संन्यासी अजूनही प्रवचन देतो आणि त्या प्रवचनामध्ये म्हणतो, श्रीकृष्णांचं शरीर भौतिक शरीर आहे, रामचंद्रांचं शरीर हे भौतिक शरीर आहे. अशा प्रकारे आपल्या शब्दांच्या तलवारीने माझ्या शरीराचे तुकडे करण्याचा तो प्रयत्न करतो. कोणाला माहिती नाहीये, पण मी त्याच्या शरीरामध्ये कुष्ठरोग पेरलाय, लवकरच तो माणूस नष्ट होईल. माझं हे जे शरीर आहे हे परम पवित्र आध्यात्मिक शरीर आहे. जो कोणी व्यक्ती या शरीराचा अपमान करेल आणि म्हणेल की परमेश्वराचं शरीर दिव्य नाहीये, परमेश्वराचं शरीर भौतिक आहे, तो व्यक्ती पण नष्ट होईल. आणि जे भक्त माझ्या या दिव्य शरीराला स्वीकार करतात ते व्यक्ती किती दुर्मिळ आहेत आणि ते व्यक्ती मला किती प्रिय आहेत. आणि तेव्हा म्हणतात, मुरारी, तुला मी अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. ही जी दुसरी महत्वाची गोष्ट आहे ही आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची आहे. म्हणतात, मी जेव्हा या वराह रूपात आलो तेव्हा माझा आणि पृथ्वीचा स्पर्श झाला आणि त्या स्पर्शातून पृथ्वीला एक मुलगा तयार झाला. संस्कृत भाषेमध्ये पृथ्वीला म्हणतात भूमी आणि भूमीचा मुलगा झाला भौम. म्हणतात, हा भौम माझा मुलगा आहे, पण हा भौम बाणासुराच्या चुकीच्या संगतीमध्ये आला आणि बाणासुराचा चुकीचा संग करून माझा स्वतःचा मुलगा भौम, त्याला नवीन नाव मिळालं नरकासुर, त्याला नाव मिळालं भौमासुर. म्हणाले, हा माझ्या भक्तांच्या विरुद्ध गेला, मी स्वतःच्या हातांनी सुदर्शन चक्र चालवला आणि माझ्या स्वतःच्या मुलाला मी मारलं. मुरारी, मला माझे भक्त किती प्रिय आहेत, माझ्या मुलाने माझ्या भक्तांना त्रास दिला तर मी माझ्या मुलाला मारलं. आपण किती लोकांनी दिवाळीच्या आधी नरक चतुर्दशी साजरी केली आहे? अमावस्येच्या दिवशी आपण दिवाळी साजरी करतो आणि त्याच्या आदली जी चतुर्दशी असते ती नरक चतुर्दशी असते. नरक चतुर्दशी काय आहे? नरक काय नाव आहे? या भौमासुराला श्रीकृष्णांनी ज्या दिवशी मारलं ती आहे नरक चतुर्दशी. आज निमाई पंडित वराह रूपामध्ये म्हणतायत, जर माझ्या स्वतःच्या मुलाने माझ्या भक्तांना त्रास दिला तर मी माझ्या मुलांना पण मारणाला कमी नाही करणार. आणि त्याचा पुरावा देतात. म्हणून म्हणतात, माझे भक्त मला खूप प्रिय आहेत, मुरारी, माझ्या भक्तांची नेहमी काळजी घे. जर इस्कॉन संस्था कदाचित एकच संस्था आहे ज्या संस्थेमध्ये 4 नियम सांगितले जातात. बाकी सगळे संस्था आहेत, हरिनामाचा प्रचार करतायत, भागवताचा प्रचार करतायत, रामचंद्रांच्या भक्तीचा प्रचार करतायत, सगळं करतायत, पण मांसाहार वर्ज, नशा वर्ज, अवैध संबंध वर्ज आणि जुगार वर्ज. हे कोणी बोलतंय का? जेव्हा आपण या 4 नियमांमधून एखादा नियम आपल्याकडून तुटतो, समजा पूर्व संस्कारांमुळे, वाईट या वातावरणामुळे आपल्याकडून समजा कधी काही चूक झाली, परमेश्वराला वाईट वाटतं, अरे हा चांगला भक्त होता, याच्याकडून असे हे नियम कसे काय तुटले. पण परमेश्वराला आपण इजा देत नाही. एक असं ना, थोडं वाईट वाटतं, पण परमेश्वराच्या हृदयाला इजा कोण देतो माहितीये? जो 4 नियमांचा काटेकोरपणे पालन करतो पण वैष्णवांना त्रास देतो. म्हणून आपल्याला कधी कधी वाटतं की मी आजपर्यंत 4 नियम नाही तोडले, पण त्या 4 नियमांच्या पलीकडे एक 5वा नियम आहे,
तो आहे की ज्या वैष्णवांच्या संगतीमध्ये आपल्याला शुद्ध भक्ती करायला प्रोत्साहन मिळतं, ज्या मंदिरामध्ये येऊन परमेश्वराची सेवा करायला आपल्याला एक संधी मिळते, त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये आपण किती स्वतःला नियंत्रित ठेवायला पाहिजे. जर आपण वैष्णवांना कमी देखलं, वैष्णवांबद्दल निंदा केली, श्री चैतन्य महाप्रभू वराह रूपात सांगतायत, मी माझ्या मुलाला पण मारलंय जर वैष्णवांच्या विरुद्ध गेलाय तर. म्हणून जेव्हा आपण 4 नियम भंग करतो, परमेश्वराला कुठेतरी वाईट वाटतं. पण आपण जेव्हा वैष्णवांना त्रास देतो, वैष्णवांची जेव्हा निंदा करतो, आपण परमेश्वराचं मन दुखावतो. आणि कधी कधी अशा प्रकारे जेव्हा आपण वैष्णवांचं मन दुखावतो, त्याच्यानंतर आपल्याकडे एक त्याच्यावर औषध आहे. आपण काय करतो, परमेश्वरासमोर जातो आणि म्हणतो, त्या दिवशी चुकीने मी काहीतरी बोलून गेलो आणि मला माफ करा. प्रभुपादांना एकदा जेव्हा हा प्रश्न विचारला की कधी कधी वैष्णवांच्या विरुद्ध काहीतरी आपण बोलून गेलो आणि नंतर लक्षात आलं, तर तेव्हा मग काय करायला पाहिजे, तर प्रभुपादांनी सांगितलं, समजा तुमच्यामुळे एका व्यक्तीच्या पायाला इजा झाली आहे आणि रक्त वाहत आहे, आणि तुम्हाला नंतर ते लक्षात आलं की तुमच्या वागणुकीमुळे कोणाच्या तरी पायातून रक्त वाहत आहे आणि तुम्हाला पट्टी लावायची आहे, तर ती पट्टी तुम्ही हाताला लावणार की त्या पायाला लावणार? सहज गोष्ट आहे, जिथून रक्त वाहते तिथे पट्टी लावणार. तर प्रभुपाद म्हणाले, जे वैष्णव आहेत ते परमेश्वराच्या चरणाजवळ असतात नेहमी, ते नेहमी दासत्वाच्या भावनेत असतात. जेव्हा आपण वैष्णवांच्या विरुद्ध वागतो तेव्हा परमेश्वराच्या पायाजवळ आपण त्याला काहीतरी रक्त वाहण्यासाठी काहीतरी इजा देतोय, आणि नंतर आपण जेव्हा माफी मागतोय तेव्हा परमेश्वराची माफी मागतोय. तर असं झालं की रक्त इथे वाहत आहे आणि पट्टी इथे लावतोय. पट्टी तिथे लावतो आपण जिथे रक्त वाहत आहे, तर जिथे रक्त वाहत आहे तिथे आपल्याला पट्टी लावायला पाहिजे. आपण जर वैष्णवांचा अपमान केला असेल, जगन्नाथजींसमोर जाऊन आपण जर माफी मागितली तर चालणार नाही, त्या वैष्णवाला जाऊन माफी मागायला लागेल. एकांतात तरी चालेल, सगळ्यांसमोर नाही मागितली तरी चालेल, पण ज्या वैष्णवाचा आपण अपमान केलाय त्या वैष्णवाला एकांतात तरी जाऊन जिथे रक्त वाहते तिथे तरी पट्टी लावायला पाहिजे. तर म्हणून राम आणि कृष्ण हे गुन्हेगारी प्रवृत्तीला मारतात, आणि श्री चैतन्य महाप्रभू यांना गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांच्यासमोर उभी नाही राहत. ते पावित्र्य आहे श्री चैतन्य महाप्रभूंचा, पण श्री चैतन्य महाप्रभूंना जर आपल्याला इजा द्यायची असेल तर आपल्याला वैष्णव शिष्टाचाराला तोडायला पाहिजे. जर नमो महावदान्याय श्री चैतन्य महाप्रभू आले, जे रामानी नाही दिलं, जे कृष्णानी नाही दिलं, जे नरसिंहानी नाही ते द्यायला आले. पण श्री चैतन्य महाप्रभू चैतन्य भागवतामध्ये म्हणतात, ऐका सगळे भक्त लोक, मी दोन्ही हात वर करून सांगतोय, पूर्ण आयुष्यभर हरिनाम घ्या आणि वैष्णवांचा कधी अपराध नका करू. मी तुम्हाला भगवत धामी घेऊन जाईन. माझ्या तुमच्याकडून 2च अपेक्षा आहेत, हरिनाम कधी सोडू नका आणि वैष्णवांचा कधी अपराध करू नका. श्री चैतन्य महाप्रभूंना आपल्याकडून तपस्येची अपेक्षा नाहीये, मोठ्या ज्ञानाची अपेक्षा नाहीये, मोठ्या पांडित्याची अपेक्षा नाहीये. फक्त म्हणतायत, वैष्णवांना सांभाळून ठेवा आणि हरिनाम घेत राहा, तुमचा रस्ता मी मोकळा करून दिलाय. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपी केली पायवाट. सोपी केली पायवाट. तुकाराम महाराजांनी आपल्याला पायवाट सोपी करून दिली आहे, श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला पायवाट सोपी करून दिली आहे, पण त्याला कठीण करण्याची कामगिरी आपण जर टाळली तर बरं होईल. तशा या वराह रूपामध्ये श्री चैतन्य महाप्रभू हे मुरारी गुप्ताला सांगतायत, वैष्णवांना सांभाळून ठेव. जेव्हा अशा प्रकारे मुरारी गुप्तांना हे सांगितलं तेव्हा मुरारी गुप्ता खूप खुश झाले. मुरारी गुप्ता म्हणाले, बरोबर आहे श्री चैतन्य महाप्रभू, तुम्ही बरोबर म्हणतायत. शेजारी गदाधर पंडित उभे होते. गदाधर पंडितांनी त्यावेळेस परमेश्वराला तांबूल, तांबूल म्हणजे ज्याला आपण पान म्हणतो, ते दिलं. श्री चैतन्य महाप्रभूने ते पान आपल्या तोंडात टाकलं, 2 क्षण तोंडात ठेवलं आणि तोंडातली ती सुपारी काढली आणि मुरारी गुप्ताला दिली. तुम्ही विचार करू शकता, श्री चैतन्य महाप्रभू प्रेम अवतार आहेत आणि त्या प्रेम अवताराने तोंडातली सुपारी मुरारी गुप्ताला दिली आहे, आणि मुरारी गुप्तानी काय केलं असेल, ती सुपारी घेतली आणि ती तोंडात टाकली. त्यांना श्रीकृष्णांबद्दल इतक्या पवित्र भावना अनुभवायला लागले. पण जेव्हा ती घेतली तेव्हा त्याला श्री चैतन्य महाप्रभूंच्या तोंडातली लार होती ना, स्पर्श झाली, तर त्यांनी काय केलं असेल, ती लार हातात होती आणि ती सुपारी अशी घेतली. तर महाप्रभू म्हणतात,
अरे ती लार तुझ्या हाताला लागली, जाऊन धुवून ये. अपवित्र गोष्ट आहे ती लार. मुरारी गुप्ताला माहितीये पवित्र काय आहे आणि अपवित्र काय आहे. महाप्रसाद जेव्हा आपण भोग जेव्हा अर्पण करतो तेव्हा श्रीकृष्णांची लार असते त्याच्यामध्ये. म्हणून आपण सगळेजण या गोष्टीचा पुरावा आहे की श्रीकृष्णांची लार, प्रभू रामचंद्रांची लार, श्री चैतन्य महाप्रभूंची लार ही अपवित्र नाही. उलट आपल्यासारखे अपवित्र लोक श्रीकृष्णांचा महाप्रसाद खाऊन शुद्ध झाले आहेत आणि आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती करतायत. मुरारी गुप्ता म्हणाले हे मी धुणार नाही. त्यांनी लगेच काय केलं, आता निमाई पंडित काहीतरी करतील, तरी डोक्यावरती लार लावली आणि निमाई पंडित अरे काय करतोयस तू, ती अपवित्र गोष्ट तोंडावर कुठे लावतोयस तू. पण मुरारी गुप्ता म्हणाले मला माहितीये काय योग्य आणि काय अयोग्य. अशा प्रकारे त्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंनी मुरारी गुप्ताला एक खूप छान धडा शिकवला. अजून एक घटना झाली. एक दिवशी निमाई पंडित आणि श्री नित्यानंद प्रभू एका ठिकाणी श्रीवास पंडित यांच्या घरी होते. मुरारी गुप्ता तिकडे आले. मुरारी गुप्तांनी आधी श्री चैतन्य महाप्रभूंना नमस्कार केला, दंडवत प्रणाम केला आणि नंतर नित्यानंद प्रभूंना दंडवत प्रणाम केला. श्री चैतन्य महाप्रभू त्याला विचारलं मुरारी तू हे काय करतोयस. मुरारी गुप्तांनी म्हटलं मी केवळ तुमच्या हातातली एक खेळणी आहे. तुम्ही जे मला शिकवलंय ते मी करतोय. तुम्ही परमेश्वर आहात, तुम्ही वराह रूप मला दाखवलंय. आणि नित्यानंद प्रभू आहेत त्यांना नंतर नमस्कार केला. निमाई म्हणाले ठीक आहे मी दाखवतो तुला. त्या दिवशी नेहमीच्या वेळी निमाई पंडित नाही मुरारी गुप्ता झोपी गेले. त्यांच्या स्वप्नामध्ये श्री नित्यानंद प्रभू त्यांना दिसले. नित्यानंद प्रभूंचा चेहरा होता पण जो पोशाख होता तो सगळा बलरामजींचा पोशाख होता. नित्यानंद प्रभूंचा पोशाख बलरामजींचा होता. त्यांच्या एका हातामध्ये नांगर होता, त्यांच्या एका हातामध्ये गदा होती आणि त्यांच्या पाठीमागे संकर्षण नाग होता. आणि त्यांना लक्षात आलं की हे नित्यानंद प्रभू आहेत जे आज बलरामजींचं रूप घेऊन आले. आणि त्यांच्या पाठीमागे निमाईचा चेहरा होता पण श्रीकृष्ण होते आणि श्रीकृष्णांचा पोशाख होता. आणि मग मिश्किलपणे ते जे श्रीकृष्ण ते स्वप्नामध्ये मुरारी गुप्ताला म्हणाले आता लक्षात आलं का कोण मोठे आणि कोण छोटे आहे. अरे हा मोठा भाऊ आहे माझा, याला नमस्कार आधी करायला पाहिजे. तर त्या दिवशी मुरारी गुप्ताला लक्षात आलं मोठा कोण आणि छोटा कोण. दुसऱ्या दिवशी परत श्रीवास पंडितांच्या घरी जेव्हा मुरारी गुप्ता गेले तेव्हा परत गौरनिताय बसले होते. या वेळेस मुरारी गुप्तांनी काय केलं असेल, शिकले. त्या दिवशी त्यांनी नित्यानंद प्रभूंना आधी दंडवत प्रणाम केला, मग श्री चैतन्य महाप्रभूंना केला. तर श्री चैतन्य महाप्रभू त्यांना काय म्हणतात, निमाई तू काय करतोयस हे. सोडत नाहीत ते, निमाई सोडत नाहीत. मग मुरारी गुप्ता म्हणाले मागच्या वेळेस काय उत्तर दिलं होतं, जे तुम्ही शिकवलं ते करतोय. आज त्यांनी उत्तर दिलं हे निमाई तुमच्या इच्छेप्रमाणे मी चालणार, तुम्ही जे मला शिकवलं ते करणार. आणि त्या दिवशी हे जे तत्व आहे हे ऐकून मुरारी गुप्ताला खूप छान वाटलं की श्री चैतन्य महाप्रभूंना असं एक शिकवण द्यायची होती, माझ्यापेक्षा जास्ती महत्वाचं आहे माझ्या भक्तांना प्रणाम करणं. तर हे तत्व ज्या दिवशी मुरारी गुप्ताला जेव्हा लक्षात आलं तेव्हा मुरारी गुप्ता घरी गेले. मुरारी गुप्तांची ती जेवणाची वेळ होती पण मनात विचार करतायत हे श्री चैतन्य महाप्रभू आहेत, प्रत्येक घटनेमध्ये मला काहीतरी एक तत्व शिकवतायत, बरोबर. तर खूप खुश होते आणि कृष्ण 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 असंच उच्चारण करत होते. जेवायची वेळ झाली. पत्नीने भोग दाखवण्यासाठी भात तयार केला होता आणि त्या भातामध्ये त्यांनी भरपूर तूप मिक्स केलं होतं. तर तूप आणि भात एका प्लेटमध्ये मुरारी गुप्ताला आणून दिला. मुरारी गुप्ताने तो तूप आणि भात आपल्या एका हातात असं घेतला आणि अशा हवेमध्ये म्हणतायत कृष्ण खा खा श्रीकृष्ण खा खा श्रीकृष्ण खा असं करतात. त्यांची पत्नी बघते, म्हणाले नेहमी तर माझे पती नॉर्मल असतात आणि आमच्या घरी जी मूर्ती आहे त्याच्यासमोर अर्पण करतात, आज आता यांना काय. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना दिव्य दृष्टी दिली होती की नाही, श्रीकृष्ण फक्त मूर्तीत नाही आहेत आणि केवळ मूर्ती शुद्ध नाही आहे. श्रीकृष्ण जर आपण प्रेमाने काही अर्पण केलं तर आपल्याकडून पण खायला तयार आहेत, तसं खा. मग ते हातातलं जे तूप आणि भात जे मिक्स केलं होतं तसं फेकायचे आणि तो सांडायचा खाली. पण अजून घेऊन ये, परत अजून तूप आणि भात मिक्स केलेलं असायचं, म्हणजे कृष्ण खा खा असं 2-3 वेळा झालं आणि त्या सगळ्या जो तूप आणि भात होता तो
खाली पसरला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, बरं हे सगळं बघून दुसरी कोणी महिला असती तर म्हणाली असते आमचे हे थोडे विचित्र वागतायत. पण त्यांच्या पत्नीला विचित्रपणा नाही वाटला, कारण त्यांना माहिती होतं की आता यांचा संबंध निमाई पंडिताशी येतो आणि त्यांना आता ही वेगळ्या स्तरावर घेऊन चालले. त्यांनी अपमानास्पद विचार नाही केले आपल्या पतींबद्दल. दुसऱ्या दिवशी निमाई आले आणि निमाई मुरारी गुप्ताला म्हणतात, निमाई मला आजार झालाय, मला औषध दे. तर मुरारी गुप्ता म्हणतात, तुम्हाला अपचन कशामुळे झालंय? श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, मला अपचन झालंय हे तुला कोणी सांगितलं? मी तर काही बोललोच नाहीये. मला अपचन झालंय हे तुला कोणी सांगितलं? मी तर तुला काही बोललोच नाहीये. मग मुरारी म्हणतात, नाही तुमच्याकडे बघून असं मला लक्षात येतंय की तुम्हाला अपचन झालंय. निमाई पंडित म्हणतायत, एकतर काल तू मला खूप सारा भात आणि ज्याच्यामध्ये भरपूर तूप होतं ते तू मला खाऊ घातलंस. एवढा सगळा तो भात आणि एवढा सगळं तूप खाऊन अपचन होणार नाही तर काय होणार आहे? तूच तर काल प्रेमाने तो असा तूप आणि भात घेऊन म्हणायचा, कृष्ण खा खा, आणि तू एवढ्या प्रेमाने मला अर्पण करतो तर मी खाणार नाही का? आणि ते आता अपचन झालंय. आता मी तुझ्याकडे आलोय औषधासाठी आणि याच्यावर औषध काय आहे ते मला माहिती आहे. तर आयुर्वेदामध्ये म्हणतात, जेव्हा अपचन होतं तेव्हा थोडंसं कोमट पाणी प्यायला पाहिजे. दुसरं काही औषध घेण्यापेक्षा कोमट जर पाणी प्यायलो तर ते अपचन जे झालंय ते जीर्ण होतं. अजीर्णे भेषजम वारी असा आयुर्वेदामध्ये एक मंत्र आहे. जेव्हा अजीर्ण होतं तेव्हा भेषजम, भेषजम म्हणजे औषध, वारी, वारी म्हणजे पाणी. तर श्री चैतन्य महाप्रभू आहे ते मुरारी गुप्ताला म्हणतात, या सगळ्या अपचनाचं रहस्य तू आहेस आणि म्हणून याचा निराकरण पण तुला करायचंय. पाणी कुठे आहे? तर मुरारी गुप्ता रोज ज्या ग्लास मधून पाणी प्यायचे तो ग्लास निमाई पंडिताने हातात घेतला आणि त्या ग्लासातून त्यांनी पाणी प्यायलं आणि म्हणाले, जेव्हापर्यंत मुरारी गुप्ताच्या उष्ट्या ग्लास मधून मी पाणी नाही पिणार तेव्हापर्यंत माझा आजार बरा नाही होणार. आणि जसं जसं ते पाणी पित होते म्हणाले, आहा आता माझा आजार बरा झाला. आणि नंतर ते पाणी पिऊन श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, केवळ मुरारी गुप्ताच्या त्या उष्ण पाणी प्यायल्यामुळे माझा आजार बरा झाला. तर निमाई पंडित आहेत हे एकेका घटनेतून आपल्याला काय काय शिकवतायत. आपल्याला सांगतायत की भक्तांच्या जे स्थान आहे, आपण कधी कधी परमेश्वराला दिव्य बघणं सोपं आहे, पण परमेश्वराच्या भक्तांना दिव्य स्तरावर बघणं कठीण आहे. असं म्हणतात, रामचंद्रांची कोणी कोणी सेवा केली? 4 भाऊ आहेत, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. रामचंद्रांची कोणी कोणी सेवा केली? चुकीचा प्रश्न विचारला, मीच सांगतो. रामचंद्रांची सेवा केली लक्ष्मणाने दासासारखी त्यांच्या सोबत, आणि त्यांच्या विरहामध्ये 14 वर्ष रामचंद्रांच्या तत्वांना धरून राज्य केलं भरताने. तर भरत आणि लक्ष्मण हे रामदास आहेत, आणि चौथा भाऊ जो आहे शत्रुघ्न, तो कोण दास आहे? त्यांनी रामाची सेवा नाही केली, त्यांनी भरताची सेवा केली. म्हणून शत्रुघ्न म्हणजे ज्यांनी शत्रूला मारलं. तर प्रश्न येतो की शत्रुघ्नाला नाव शत्रुघ्न दिलं, शत्रुघ्नाने कुठल्या युद्धामध्ये कुठल्या शत्रूला मारलंय? शत्रुघ्नाचं नाव शत्रू काय? शत्रुघ्न काय? शत्रुघ्नाचं नाव शत्रुघ्न हे कारण त्यांनी सगळ्यात मोठ्या शत्रूला मारलंय. परमेश्वराची सेवा केला तर मेवा पण मिळतो. रामदास बनण्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. भरताला ते स्थान मिळालं, लक्ष्मणाला ते स्थान मिळालं, पण शत्रुघ्नाने अहंकाराच्या शत्रूला मारलं आणि त्यांनी काय केलं? जे परमेश्वराची सेवा करतायत त्यांचं दासत्व स्वीकारलं, त्याने भरताचं दासत्व स्वीकारलं, आणि म्हणून त्याचं नाव शत्रुघ्न आहे. तर श्री चैतन्य महाप्रभू अनेक घटनांमध्ये परमेश्वराची भक्ती आपल्याला शिकवतात. पण शुद्ध भक्ती, शुद्ध वैष्णव हा केवळ विष्णूंचा दास नसतो. शुद्ध वैष्णव हा ज्यांनी आपलं जीवन विष्णूला समर्पित केलंय त्यांच्यासाठी समर्पित जीवन, हे पण एक वैष्णवाचं लक्षण. श्री चैतन्य महाप्रभू त्या दिवशी शिकवतायत की जर कोणी व्यक्ती परमेश्वराचा प्रामाणिक भक्त असेल, तो गृहस्थ का असू दे ना. तर हे सगळं आपण पहिल्या क्षणापासून बोलतोय. श्रीवास पंडित आणि मुरारी गुप्ता हे हनुमानजी, नारद मुनी आणि हनुमानजी आहेत, पण गृहस्थ आश्रमात आहेत, आणि त्यांच्याद्वारे श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला शिकवत आहेत, एखादा प्रामाणिक गृहस्थ भक्त जरी असेल
पण जर तो परमेश्वराप्रती समर्पित जीवन जगत असेल, तो पण दिव्य स्तरावर आहे. आपण त्याला सामाजिक स्तरावर नाही खेचू शकत. कोणाच्या हृदयामध्ये परमेश्वराला किती मोठं स्थान आहे हे ओळखण्याची आपल्यामध्ये क्षमता नाही आहे. आपण केवळ एक बघू शकतो, ज्याच्या ओठांवर परमेश्वराचं नामस्मरण नेहमी होत आहे, त्याला आपण नेहमी नम्रतेने त्या व्यक्तीसोबत वागायला पाहिजे. एकदा हेच मुरारी गुप्ता जेव्हा निमाई पंडित हे संन्यास घेण्याच्या जस्ट आधीची गोष्ट आहे, मनातल्या मनात विचार करत होते, माझे प्रभू रामचंद्र छान त्यांनी लीला केल्या, पण शेवटी त्यांनी काय तो असा वेदना देणारा निर्णय घेतला. सीता देवींसाठी त्यांनी एका पूर्ण राक्षस कुळाला संपूर्णपणे समाप्त केलं. पण एका धोब्याने एक आक्षेप घेतला, तर प्रभू रामचंद्रांनी सीता देवींना वनवास दिला. तर त्यांना ते खूप वाईट वाटायचं की प्रभू रामचंद्रांनी असं का केलं. त्या दिवशी मुरारी गुप्ता हे विचार करतायत असं का केलं. तेव्हा मनात अजून एक विचार आला, श्रीकृष्ण पण आयुष्यभर त्यांनी प्रेम केलं, पण जीवनाच्या शेवटी काय केलं, यादव कुळामध्ये एकमेकांशी युद्ध झालं आणि यादव कुळ कसं समाप्त झालं, एकमेकांना मारून समाप्त झालं. प्रभू रामचंद्रांचे शेवटचे दिवस म्हणजे खूपच वेदना देणारे आहेत आणि श्रीकृष्णांचे पण शेवटचा जो काळ आहे तो खूपच वेदना देणारा आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या शेवटच्या काळामध्ये पण कदाचित श्री चैतन्य महाप्रभू असं काहीतरी करतील, मी ते सहन करू शकणार नाही. एक काम करतो, मी स्वतःचे प्राण स्वतः घेतो. त्या दिवशी मुरारी गुप्ता हे बाजारात गेले आणि नारळ कापण्यासाठी माहिती असा मोठा चाकू असतो कधी कधी, तो असा एक बसला की खतम, तो एक चाकू घेऊन आले आणि आपल्या घरात आतमध्ये जाऊन त्यांनी तो लपवून ठेवला. जसा तो चाकू त्यांनी लपवून ठेवला, निमाई पंडित पुन्हा एकदा मुरारी गुप्ताच्या घरी आले आणि म्हणाले, निमाई पंडित, मुरारी गुप्ता, तुझं आणि माझं काय नातं आहे. मुरारी गुप्ता म्हणाले, माझं नातं आहे की मी तुमचा सेवक आहे, याशिवाय मला अजून दुसरं कुठलं नातं माहिती नाहीये. निमाई पंडित म्हणाले, तू जे बोलतोयस त्याच्यामध्ये तुझा विश्वास आहे का. मुरारी गुप्ता म्हणतात, आहे. का झालं. म्हणे, मला तो चाकू माझ्या हवाले कर. हे म्हणतात, मी आत्ताच तो चाकू घेऊन आलो, माझ्या हृदयातली भावना मी कोणाला सांगितली नाही. यांना कोणी सांगितलं. ते म्हणाले, तुम्हाला कसं माहिती. म्हणले, तुला काय वाटतं, मी सर्वांच्या हृदयात आहे, परमात्मा म्हणून आहे. विशेष म्हणजे माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये काय काय भावना येतात याच्याकडे माझं जास्ती लक्ष असतं. म्हणून मला माहिती आहे की तू एक चाकू आणलायस आणि ते कधी देतील याची वाट न बघता निमाई पंडित आतमध्ये गेले आणि घरात बरोबर त्या ठिकाणी गेले जिथे तो चाकू लपवून ठेवला होता. आणि तो चाकू त्यांनी बाहेर काढला आणि म्हणाले, बघा, हाच तो चाकू ज्याच्याने तू तुझे प्राण घेणार होतास. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तुला काय वाटतं, तुझे प्राण, तुझं आयुष्य एवढं क्षुल्लक आहेस की तू तुझा स्वतःचा निर्णय घेशील. जर तू तुझे प्राण घेतलेस, तू तुझे प्राण घेतल्यानंतर तू या जगातून गेल्यानंतर मी कसं जगू. आज तू आहेस म्हणून तुला मी भेटायला येतो, आज तू आहेस म्हणून तुझ्याशी मी प्रेमाचे आदान प्रदान करतो. जर माझे भक्त माझ्या जीवनातून निघून गेले तर माझ्या जीवनामध्ये जे दुःखाचा एक डोंगर कोसळेल त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे. तर आपण कधी कधी आपल्याबद्दल असं बोलतो की माझ्या जीवनामध्ये या काळी या प्रसंगी दुःखाचं एक डोंगर कोसळलं. आणि कधी कधी आपल्या मनामध्ये हा एक विचार येऊ शकतो की इतकं मोठं दुःख माझ्या जीवनात आलं, याच्यावर एकच उपाय आहे की मी स्वतःचे प्राण घेईन. पण भक्ताला स्वतःचे प्राण घेण्याची पण मुभा नाहीये. का बरं. कारण आपलं जे प्राण आहे हे तर आपण आपल्या गुरु महाराजांच्या चरणी, प्रभुपादांच्या चरणी, श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केलंय. परवानगी घ्यायला लागेल. तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणताय, जसं तुला वाईट वाटतंय, तू या जगातून निघून गेल्यानंतर मला जे वाईट वाटेल त्याचं काय. ही भावना जेव्हा मुरारी गुप्तांनी ऐकली तेव्हा मुरारी गुप्ताला खरोखर लक्षात आलं की परमेश्वर किती प्रेमळ आहेत. तर श्री चैतन्य महाप्रभू शिक्षाष्टक मध्ये म्हणतात की गोविंद विरहेण मे, राधाराणीच्या भावनेमध्ये म्हणतायत की शून्यायितम जगत सर्वम गोविंद विरहेण मे,
की श्रीकृष्ण या जगातून जर निघून गेले, माझ्या जीवनातून निघून गेले, तर हे पूर्ण एवढा मोठा जो ब्रह्मांड आहे हा शून्यासारखा आहे. पण जर श्रीकृष्णांना तुम्ही विचारलं तर श्रीकृष्ण काय म्हणतात माहिती आहे? शून्य इतम जगत सर्वम मम भक्त विरहेण मे. माझे भक्त जर माझ्या जीवनातून निघून गेले, ज्यांच्याशी मी प्रेमाचे आदान प्रदान करतो, तर माझं जीवन शून्य होईल. असे हे प्रेमळ श्रीकृष्ण. शेवटची गोष्ट सांगतो. श्री चैतन्य महाप्रभूंना आपल्या भक्तांबद्दल खूप विशेष प्रेम होतं, भक्तांबद्दल खूप आसक्ती होती, भक्तांची नेहमी काळजी घ्यायचे. श्री चैतन्य महाप्रभूंनी आयुष्यभर कधी हे स्वीकार नाही केलं की ते युग अवतार आहेत, ते श्रीकृष्ण. पण एकदा निवडक भक्तांचा संघ होता आणि 21 तास श्री चैतन्य महाप्रभूंनी महाप्रकाश लीला केली. त्या महाप्रकाश लीलेमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंना त्याद्वारे प्रत्येक भक्त किती निर्मळपणे श्री चैतन्य महाप्रभूंवर प्रेम करतोय हे प्रदर्शित करायचं होतं. त्याला महाप्रकाश लीला का म्हणतात? त्यात काय प्रकाशित झालं? श्री चैतन्य महाप्रभूंवर त्यांच्या वेगवेगळ्या भक्तांचं किती निर्मळ प्रेम आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंचं त्या भक्तांवर किती निर्मळ प्रेम आहे. तर त्या महाप्रकाश लीलेमध्ये श्री चैतन्य महाप्रभू, मुरारी इकडे ये. आणि जेव्हा मुरारी गुप्ता तिथे जवळ आले तेव्हा त्यांनी काय बघितलं असेल? त्यांनी जेव्हा नमस्कार केला तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू श्रीवास पंडितांच्या घरी एक विष्णू साठी एक आसन बनवलं होतं, त्या आसनावर बसले आणि सगळ्या भक्तांना ते ज्या लीलेतून आले त्यांचा ज्या विष्णू अवताराशी संबंध आहे तो रूप त्यांनी दाखवला. तर जेव्हा म्हणाले, मुरारी गुप्ताला बोलले, मुरारी इकडे. मुरारी आले, जवळ आले आणि मुरारी गुप्ताने नमस्कार केला. जसेच उठून बघितले तेव्हा त्यांनी बघितलं निमाई पंडिताचं रूप बदललं होतं. म्हणाले, बघ माझ्याकडे, मी राम आहे. दुर्वा असतो ना, दुर्वाचा जो रंग होता तो श्री चैतन्य महाप्रभूंचा रंग बदललेला होता. त्यांच्याकडे एक धनुष्य बाण होता, सोनेरी चमकणारं धनुष्य बाण होता. त्यांच्याकडे बाण होते. त्यांच्या डावीकडे सीतादेवी बसले होते आणि त्यांच्या उजवीकडे लक्ष्मण बसले होते. मुरारी गुप्ता हे सगळं बघतायत. त्यांनी बघितलं की या राम लक्ष्मण सीते समोर सुग्रीव बसला होता. नल नील हे सगळे वानर बसले होते. लाखो वानर राम सीता आणि लक्ष्मणाला नमस्कार करत होते. आणि हे जेव्हा बघितलं तेव्हा मुरारी गुप्ताने थोडंसं मागे वळून बघितलं. मुरारी गुप्ताने बघितलं की त्याचं पण शरीर एका वानरामध्ये परिवर्तित झालंय आणि त्याला एक लांब शेपूट आली. मग मुरारी गुप्ताला म्हणाले, मुरारी तू विसरलास, जेव्हा माझ्या प्रेयसी सीता देवींना तो दुष्ट रावण अपहरण करून घेऊन गेला होता तेव्हा तू तुझ्या जीवनाला मोठा धोका पत्करून तिथपर्यंत गेला होतास. आणि जेव्हा तू सीताची वाईट परिस्थिती बघितली होतीस तेव्हा तू तुझ्या डोळ्यांच्या अश्रूंनी एक समुद्र तयार केला होतास. हे रामायणामध्ये आपण नाही ऐकत, पण श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला सांगतायत हनुमानजींनी रडून तिथे एका अश्रूंचा समुद्र तयार केला होता. आपल्याला ते माहिती नाही, पण रामचंद्रांना माहिती आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या भक्तांची स्तुती करण्यासाठी आज ती गोष्ट काढली. मुरारी तुला आठवत नाहीये या क्षणी, पण जेव्हा लक्ष्मणाला बाण मारला होता आणि लक्ष्मण जेव्हा घायाळ झाला होता तेव्हा तू लंकेमधून गंधमादन पर्वत जे हिमालयामध्ये आहे तिथपर्यंत गेला होतास आणि ती जडीबुटी घेऊन आला होतास आणि तुझ्यामुळे लक्ष्मणाच्या प्राणामध्ये पुन्हा एकदा प्राण आला होता. तू हे सगळं विसरलास, पण मी कधी विसरणार नाही. मुरारी तू माझ्यासाठी किती सेवा केली आहेस. अशा प्रकारे मुरारी गुप्ताची त्यांनी स्तुती केली, हनुमानाची स्तुती केली. आणि मग म्हणाले, मुरारी तू हनुमान आहेस, तू जन्मोजन्मी माझा दास आहेस आणि जन्मोजन्मी मी तुझा स्वामी आहे. मला तुझ्या या निर्मळ सेवेसाठी तुला काहीतरी द्यायचंय, माग काहीतरी माग, तुला काय पाहिजे. तेव्हा हनुमानजी काय म्हणतात, मला तुमच्याकडून काहीही नको, मला फक्त एकच वरदान द्या की तुमचं नेहमी नामस्मरण माझ्या जिभेवर राहू दे आणि अशा भक्तांचा संग मला मिळू दे जे नेहमी तुमचं नामस्मरण करतात. ही जेव्हा भावना हनुमानजींनी व्यक्त केली रामचंद्रांसमोर, कसं आहे
कोणी साधू पुरुष असतील आणि म्हणाले तुला काय पाहिजे ते माग, आपल्याला पण प्रश्न पडतो की मी मागीन पण देतील काय? पण स्वयं राम जेव्हा तिथे उपस्थित आहेत, सीता देवी उपस्थित आहेत, लक्ष्मण उपस्थित आहेत, ते जेव्हा म्हणतात माग काय पाहिजे, जे मागाल ते मिळेल. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हनुमानजी म्हणतायत मला काही नको, नित्य नामस्मरण आणि भक्तांचा संघ पाहिजे, हे विचार ऐकून प्रभू रामचंद्र थरथर थरथर कापू लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. त्यांच्या डोळ्यातल्या अश्रुधारा बघून सीता देवींची अश्रुधारा व्हायला लागले. सीता देवींची अश्रुधारा बघून लक्ष्मणाची अश्रुधारा व्हायला लागले. तिथे त्या एक वेगळं तिथे जो सीन तयार झाला होता, तिथे सगळ्या वानरांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. हे दुःखाचे अश्रू नाही आहेत, हे प्रेमाचे अश्रू. इतका निस्वार्थी कसा काय कोणी असू शकतो? तिथे जितके प्राणी होते त्यांचे अश्रू व्हायला लागले, तिथे जितके पक्षी होते सगळ्यांचे अश्रू व्हायला लागले. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू रामचंद्र म्हणतात तुझ्यासारखा भक्त कदाचितच मला मिळेल. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी मुरारी गुप्ताची स्तुती केली आणि त्यांना सांगितलं की तू हनुमान आहेस आणि मी तुझा राम आहे. एक दिवशी जगन्नाथपुरीमध्ये, आता ही नंतरची गोष्ट आहे, ही शेवटची गोष्ट आहे, त्याच्यानंतर आपण समाप्त करूया. एकदा पुरीमध्ये श्री चैतन्य महाप्रभू आपल्या भक्तांशी बोलत होते आणि आठवण करतायत. आठवण करताना म्हणाले एकदा मुरारी गुप्ता आहे हे मला जेव्हा भेटले तेव्हा मला एक लक्षात आलं की त्यांच्या मनामध्ये माझ्यासाठी खूप विशेष प्रेम आहे. पण मी त्यांची एक परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला, ती तुम्हा सर्वांना सांगतो. एकदा मी मुरारी गुप्ताकडे गेलो आणि मला माहिती आहे की त्यांचा रामचंद्रांवर किती प्रेम आहे. तर मी मुरारी गुप्ताला म्हणालो, मुरारी तुझं रामचंद्रांवर तर अमाप प्रेम आहे, पण मी या जगामध्ये अवतरित झालोय विशेष कृष्ण भक्ती देण्यासाठी. व्यक्ती तेच आहेत, राम आणि कृष्णामध्ये काहीही अंतर नाही. पण म्हणतात श्रीकृष्णांनी गोपिकांसोबत आणि व्रजवासींसोबत जे प्रेम आदान प्रदान केलं त्याच्यामध्ये जो जवळीकपणा आहे, जे स्नेह आहे, जो गोडवा आहे, तितका जवळीकपणा प्रभू रामचंद्रांनी कोणा भक्ताला दिला नाही. तर ते विशेष वृंदावनाचं गोड प्रेम मी अवतरित झालोय आणि तू माझ्या इतक्या जवळचा भक्त आहेस, तर मला तुला एक विनंती आहे. मी पूर्ण जगाला कृष्ण भक्ती देतोय आणि तू नेहमी रामचंद्राचं नाव घेत असतोस, तर मला तुझ्याकडे एक विनंती आहे, तू पण श्रीकृष्णांचं नामस्मरण कर म्हणून. मुरारी गुप्ता म्हणाले ठीक आहे, मी पण श्रीकृष्णांचं नामस्मरण करेन. दुसऱ्या दिवशी पहाट झाली नाहीये अजून, पण निमाई पंडिताला भेटायला मुरारी गुप्ता आले आणि म्हणाले, डोळ्यातून अश्रू वाहत होते, रडत होते आणि म्हणाले महाप्रभू मला माफ करा. का रे, काय झालं? म्हणाले तुम्ही माझे स्वामी आहात, तुम्हाला मी जर आज्ञापालन नाही केलं तर ते माझ्यासाठी चांगलं नाही. काल मी घरी गेलो आणि तुम्ही जशी मला विनंती केली तसं मी श्रीकृष्णांचं नामस्मरण करण्यासाठी सुरुवात केली आणि मी स्वतःच्या मनामध्ये स्वतःला आश्वासन देत होतो की राम आणि कृष्ण एकच आहेत, तर श्रीकृष्णांचं नामस्मरण करण्यामध्ये काय समस्या आहे. पण मी जसं जसं श्रीकृष्णांचं नामस्मरण करत होतो माझ्या जिभेला त्रास होत होता, कारण मी आयुष्यभर केवळ रामचंद्रांचं नामस्मरण केलंय. मला खूप त्रास होत होता श्रीकृष्णांचं नामस्मरण करायला. असं करत करत मी रात्रभर जागा होतो, रात्रभर मी झोपू नाही शकलो आणि रात्रभर प्रयत्न करत होतो श्रीकृष्णांचं नामस्मरण करायला, पण माझ्या जिभेला त्रास होत होता आणि मी या खेचा ताण होत होती. श्रीकृष्णांचं नामस्मरण करायला पाहिजे कारण श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय, पण हृदयामध्ये लहानपणापासून रामचंद्र बसले, तर रामचंद्रांचं नामस्मरण केलंय, तर श्रीकृष्णांचं नामस्मरण करू, रामचंद्रांचं नामस्मरण करू. असं करत करत पूर्ण रात्र गेली. मी रडलो. मला असं वाटलं मी कुठेतरी रामचंद्रांप्रती इतके वर्ष त्यांच्याप्रती वफादार होतो तर मी काही चुकीचं नाही करत आहे. शेवटी माझी परिस्थिती खूप कठीण झाली आणि मला एकच लक्षात आलं, या समस्येचा एकच उपाय आहे की मी माझे प्राण सोडणार, कारण मी तुम्हाला दुःख नाही देऊ शकत आणि रामचंद्रांचं नामस्मरण मी विसरू नाही शकत. तर मला तुम्ही कृपया माफ करा. ही सगळी गोष्ट श्री चैतन्य महाप्रभू भक्तांना जगन्नाथपुरीमध्ये सांगतायत की मायापूरमध्ये मुरारी गुप्ता म्हणून एक भक्त आहे, त्याची परमेश्वराप्रती निष्ठा कशी आहे. आणि हे सांगून श्री चैतन्य महाप्रभू एक खूप सुंदर श्लोक म्हणतात सेई भक्त धन्य जेना छाडी प्रभुर चरण, सेई प्रभु धन्य जेना छाडी निज जन,
सेई भक्त धन्य जेना छाडी प्रभुर चरण, तो भक्त धन्य आहे जो परमेश्वरला कधी सोडत नाही. आणि सेई प्रभू धन्य जेना छाडी निजजन, दुर्दैवे सेवक जदी जाय अन्य स्थाने, दुर्दैवे सेवक यदि जाय अन्य स्थाने, सेई ठाकूर धन्य तारे चूले धरी आने. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत श्रीकृष्ण कसे आहेत ना, आयुष्यभर आपण श्रीकृष्णांची जर सेवा केली असेल, श्रीकृष्णांना सोडून आपण चुकीने जर कुठे पथभ्रष्ट झालो, श्रीकृष्ण आपली शिखा धरतात, माताजींची वेणी धरतात आणि शिखा धरून त्या वैष्णवाला परत धरून आणतात. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये मुरारी गुप्ताची स्तुती करतायत आणि म्हणतात, हा मुरारी गुप्ता किती एकनिष्ठ आहे रामचंद्रांप्रती, माझ्या आज्ञेला पण तो स्वीकार करू नाही शकला. म्हणजे नैसर्गिक आकर्षण आहे. त्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंनी मुरारी गुप्ताच्या कपाळावर रामदास असा शब्द आपल्या बोटांनी रामदास असा शब्द लिहिला आणि म्हणाले, तू परमनंट रामदास आहेस. विचार करा, आपण आयुष्यभर जप करून प्रयत्न करतोय की कधीतरी मृत्यूच्या वेळी एकदा नाम स्मरण करू. आणि हनुमानजी आणि मुरारी गुप्ताची परिस्थिती आहे की आयुष्यभर इतकं नामस्मरण केलंय की ते म्हणतात की ते नामस्मरण सोडायला शक्य नाही आणि कदाचित मृत्यू बरा पण नामस्मरण सोडू नाही शकत. तशा प्रकारे हे जे मुरारी गुप्त आहेत हे हनुमानजी आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभूंना अत्यंत प्रिय आहेत. तर आज आपण श्री चैतन्य महाप्रभूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या जवळच्या मुरारी गुप्ता यांची चर्चा केली आणि या हनुमानजींची स्तुती करून नक्कीच प्रभू रामचंद्र पण आपल्यावर नक्की खुश होतील. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू शुद्ध भक्तीची शिकवण देता देता आपल्याला अनेक अनेक लहान लहान मुद्द्यांवर भर देण्यासाठी शिकवत आहेत. आणि जर या अशा तत्वांना आपण पालन केलं आपल्या जीवनामध्ये तर श्री चैतन्य महाप्रभू आपली परमेश्वर प्राप्तीची जबाबदारी स्वीकारायला तयार आहेत. जय श्री चैतन्य महाप्रभू की जय, जय श्री नित्यानंद प्रभू की जय, जय श्री मुरारी गुप्ता की, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, श्रील प्रभुपाद की जय, निताय गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल.